नमस्कार. आपण नवी उमेदवरून जी चर्चासत्र गेल्या महिन्यापासून सुरू केली आहेत, त्यातलं आज हे पुढचं चर्चासत्र आहे. सोशल डेव्हलपमेंट क्षेत्रातलं महाराष्ट्रातलं एक मोठं नाव म्हणजे मिनार पिंपळे. हे नाव ग्लोबल नाव आहे असं आपण म्हणूया. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेत आणि त्याच्यासारख्याच या संस्थेसारख्या अशा अनेक इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये मिनारनी काम केलंय. महत्वाच्या पदांवर राहून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावल्यात आणि मिनारची माझी पहिली ओळख अशी आणि महाराष्ट्रातल्या अनेक जणांची त्याची पहिली ओळख युवा या संस्थेच्या नावाशी जोडलेली आहे. मला वाटतं 35 एक वर्षापूर्वी युवा नावाची एनजीओ त्यांनी सुरू केली. त्यावेळी तोही युवाच होता आणि अजूनही युवाच आहे. त्या काळात युवा या नावापासूनच संस्थेचं स्पिरिट आणि काम वैशिष्ट्यपूर्ण होतं. सध्या त्यांनी स्वतःची सल्लागार सेवा सुरू केलेली आहे. मिनारची महाराष्ट्रासाठी आणखी एक महत्वाची ओळख अशी आहे, की त्यांनी महाराष्ट्रातल्या माझ्या पिढीच्या वाचकांना अनुभव हे मासिक माहिती आहे. अगदी चोखंदळ वाचकांची पसंती आणि मानबिंदू असलेलं अनुभव हे मासिक ही मूळ संकल्पना आणि या मासिकाची निर्मिती ही मिनारची आणि त्याच्या युवा या संस्थेची आहे. हे आज अनेकांना जरा मला वाटतं नव्याने सांगायची गरज आहे म्हणून मी हे सांगतेय. याचा अर्थ असा की स्वयंसेवी काम किंवा एनजीओचं काम म्हणजे फक्त रस्त्यावर किंवा वस्तीमध्ये गावांमध्ये केलेलं काम नाही, तर त्या कामामागचा विचार, त्याच्या मागची काही मूल्य, त्याच्या मागची फिलॉसॉफी आणि या सगळ्याबद्दल सुद्धा चर्चा व्हावी, शेअरिंग व्हावं, अशा दृष्टिकोनातनं अनुभव हा अंक मिनारनी सुरू केला होता आणि माझ्यासारख्या कित्येकांनी त्याच्यात लिखाण सुद्धा भरपूर केलेलं आहे. आता आजचा जो आपला विषय आहे तो आहे की आपत्ती काळात स्वयंसेवी संस्थांचा रोल काय असावा. तर आपल्याकडच्या स्वयंसेवी संस्थांचा जर विचार केला भारतातल्या महाराष्ट्राच्या, तर अगदी सुरुवातीला अगदी अगदी सेवाभाव की मला कुणाचं तरी दुःख बघवत नाहीये आणि मला काहीतरी करायचंय. नंतर मग हळूहळू परिवर्तन करण्याची ईर्ष्या, त्याच्यातनं सुरू झालेल्या चळवळी, की हे जग बदलायचंय आपल्याला. आणि मग हळूहळू सरकार बरोबर म्हणजे सरकार एकटं काय काय करू शकणार. समजा सगळेजण शिक्षित व्हायला पाहिजेत, साक्षर व्हायला पाहिजेत. तर सरकार एकटं काय करणार म्हणून लोकांचा सहभाग हवा. या दृष्टीने सरकार आणि एनजीओ असं मिळून काम करणं, ती भागीदारी, असं हे क्षेत्र इतकं वर्धिष्णू होत गेलं, की आता एक एक मोठा सामाजिक उद्योग असं असं एक स्थान या क्षेत्राचं निर्माण झालेलं आहे. आणि आपत्ती काळ जेव्हा येतो, तेव्हा कायमच एक मोठी परंपरा राहिलेली आहे. म्हणजे मला आठवतंय, की भूकंप लातूरचा झाला तेव्हा मुंबईहून उठून आम्ही तिकडे गेलो होतो. म्हणजे चैनच पडत नाही अनेक कार्यकर्त्यांना, संस्थांना, की आपल्याला जाऊन तिथे काम सुरूच केलं पाहिजे, काहीतरी केलंच पाहिजे असं. तर आपत्ती काळातलं काम हे एक मोठं वैशिष्ट्य राहिलेलं आहे स्वयंसेवी संस्थांचं. तर मिनार, तुझ्याकडून आम्हाला एक पूर्ण आंतरराष्ट्रीय असं ग्लोबल थोडंसं पर्स्पेक्टिव्ह असलेली तू व्यक्ती असल्यामुळे, की जगभरात असं आपत्तीच्या वेळेला स्वयंसेवी संस्था कशा काय रिॲक्ट होतात, कसा प्रतिसाद देतात आणि भारत आणि अर्थात महाराष्ट्र असं सगळंच हवंय. आणि मग एकूणच एनजीओ नावाची जी गोष्ट आहे, तिचा आपल्या सगळ्या मानवी समाजामध्ये काय स्थान आहे वगैरे असं ह्याकडे आपण मला वाटतं जाऊ शकतो. तर आजचं स्वरूप असं आहे, की पहिल्यांदा मिनार मांडणी करतील आणि त्यांची मांडणी झाल्यानंतर आपण प्रश्नोत्तरं घेऊया. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी चॅटमध्ये प्रश्न लिहिले तरी चालतील किंवा हात वर करावा मिनार यांची मांडणी झाल्यानंतर. आणि जे Facebookवरून बघतायत त्यांनी Facebookवर प्रश्न विचारावेत. ते प्रश्न इथे आम्ही विचारू मिनारना. आणि कृपया सगळ्यांनी आपला व्हिडिओ ऑफ ठेवा आणि अनम्यूटच राहा. म्हणजे आपल्याला मिनारची मांडणी शांतपणे ऐकता येईल. मिनार, सुरू करायला हरकत नाही. धन्यवाद मेधा आणि संपर्क आणि नवी उमेदची टीम मला ही संधी दिल्याबद्दल. आणि फार महत्वाचा विषय तुम्ही पुढे आणलेला आहे की काय नक्की भूमिका असली पाहिजे ह्या एकंदरीतच बदलत्या परिस्थितीमध्ये. साधारणतः ज्याला स्वयंसेवी क्षेत्र असं म्हटलं जातं आणि खास करून भारतामध्ये
हे आणीबाणी नंतर मोठ्या प्रमाणावर झालेलं एक नवीन पद्धतीचं एक प्रक्रिया आपल्याला म्हणतो पुढे येते. आणि त्या काळी तुम्हाला माहिती आठवत असेल की नॉन पार्टी पॉलिटिकल फॉर्मेशन, की पक्ष नाही पण पक्ष विरहित असलेले काही तत्वांनी चालणारे, समाज परिवर्तनाकरता काम करणारे असे गट एक मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याची जी प्रक्रिया झाली ती आणीबाणी नंतरची प्रक्रिया, म्हणजे 1976-77 नंतरची ही प्रक्रिया. 70चं दशक, 80चं दशक, 90चं दशक हे जे पहिलं तू पण मांडलंस की लोकजागृती, लोकसंघटन, लोक चळवळी उभ्या करणं, ह्या पद्धतीच्या कामामध्ये खूपशा मोठ्या प्रमाणावर, म्हणजे अगदी गांधीवाद्यांपासून ते समाजवादी, डावे, अतिडावे अशी सगळी जी प्रक्रिया होती, अशी सगळी मंडळी त्या प्रक्रियांमध्ये जुळलेली होती. आणि त्याच प्रक्रियेमध्ये युवासारख्या संस्थेचा 1984 मध्ये जन्म झाला, म्हणजे तो एक वारसा घेऊन युवाची सुरुवात झाली होती. तर साधारणतः 5 पद्धतीने काम एनजीओचं, आणि काही एनजीओ ह्या 5 पद्धतींवर काम करतात, काही एनजीओ त्यातल्या 1-2 पद्धतींवर काम करतात. परंतु ही 5 ज्या गोष्टी आहेत की लोकजागृती, लोकसंघटन, जनचळवळी उभ्या करणं हा एक भाग. मला गेल्या एक 10-15 वर्षामध्ये, म्हणजे 2004 नंतर वर्ल्ड सोशल फोरम मुंबईत झाल्यानंतर ह्या प्रक्रियेमध्ये थोडी कुठे ना कुठे कमी होताना दिसतंय ही प्रक्रिया, की आता जनचळवळी उभा करण्याचं काम बहुतांशी जनसंघटना आणि पीपल्स मुवमेंट ज्याला आपण असं म्हणतो त्यांच्याचकडे ते जास्त गेलेलं आहे. स्वयंसेवी संस्था म्हणून जनचळवळींचं फार पुढाकाराने काम करतात असं चित्र मोठ्या प्रमाणावर दिसत नाही. अजूनही काही टप्प्यांमध्ये ते आपल्याला दिसतं. दुसरा जो महत्वाचा भाग एनजीओज काम करतात तो म्हणजे विकासाचे प्रकल्प किंवा वेलफेअरचं जे काम आहे. म्हणजे एकंदरीत सरकारच्या विकासाच्या कार्यक्रमाला मजबूती देणं, त्याला साथ देणं, किंवा ज्याला लास्ट माइल डिलिव्हरी म्हणतात, की शेवटच्या माणसापर्यंत, अंत्योदयापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया आहे तो एक दुसरा प्रकार आहे. तिसरा जो प्रकार आहे एनजीओचा, जे एनजीओज काम करतात त्याच्यामध्ये अभ्यास, संशोधन, नवीन प्रयोग हा जो एक भाग आहे की त्या पद्धतीने एकत्रितपणे काय करता येईल, आपल्याला एक नव्या पद्धतीचे काही पर्याय मांडता येतील का. मग त्याच्यामध्ये 10 गुंठे शेतीच्या प्रयोगापासून ते मेंढालाखाच्या प्रयोगापर्यंत महाराष्ट्रामधलं आपण परिस्थिती बघू शकतो, किंवा जागतिक स्तरावर सुद्धा वेगवेगळे जे झाले, एकंदर रिफॉरेस्ट्रेशनच्या संदर्भात असेल, ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चरच्या संदर्भात असेल, नवीन पद्धतीची इकॉनॉमी, नवीन पद्धतीची करन्सी, म्हणजे उदाहरणार्थ खूपशा ठिकाणी नवीन पद्धतीची करन्सी, की आपण आपल्याला आत्ताची जी करन्सी आहे, आता जे पैशाने चाललेलं जग आहे त्याच्यापासून कसं वेगळं करता येईल, अशा पद्धतीच्या नवीन कम्युनिटीज निर्माण करणं, नवीन पद्धतीची कम्युन्स निर्माण करणं, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या देशांमध्ये प्रयोग आपल्याला झालेले दिसतात. हा एक तिसरा प्रकार ज्याला आपण म्हणू अभ्यास, संशोधन, नाविन्याचे प्रयोग. चौथा जो भाग आहे जो अगदी आजच्या विषयाशी निगडीत आहे तो म्हणजे आपत्कालीन कार्य किंवा ह्युमॅनिटेरियन वर्क ज्याला म्हटलं जातं. मग ते तू उदाहरण दिलं, लातूरचे भूकंप असेल, गुजरातचे भूकंप असतील, सुनामी असेल, 1992 नंतरच्या दंगली असतील, ह्या असे जे नैसर्गिक किंवा मानवी निर्मित असे जे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्याच्यामध्ये काय एनजीओज करतात, काय सोयीसुविधा संस्था करतात, हा एक चौथा भाग आहे. आणि 5वा जो भाग आपण म्हणतो तो म्हणजे ऍडव्होकसी, लॉबिंग, म्हणजे संपर्कनी जे महाराष्ट्रामध्ये ज्याची सुरुवात केली मोठ्या प्रमाणावर, की ऍडव्होकसी, लॉबिंग आणि पब्लिक कम्युनिकेशन, की सर्वसाधारणपणे लोकांपर्यंत माहिती आणि माहितीचा अधिकार खरोखर अंमलात आणण्याकरता मदत करणं, माहिती ती पोहोचवणं नीट पद्धतीने, फॅक्ट चेक केलेली माहिती पोहोचवणं. आणि ह्या 5व्या प्रकारामध्ये मग मानवी अधिकारासारख्या संस्था, मग अॅम्नेस्टीचं तू नाव घेतलं, अॅम्नेस्टी सारख्या संस्था असतील, इथे दलितांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या दलित अधिकारांच्या संस्था असतील, फेमिनिस्ट ऑर्गनायझेशन सारखी ऑर्गनायझेशन असेल जागतिक स्तरावरची, त्या सगळ्या ऑर्गनायझेशन या 5व्या पद्धतीमध्ये येतात. आता कोणी ह्या 5 पद्धतीनं आणखीन 6 किंवा 7 करू शकेल किंवा त्याचं वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करू शकेल, म्हणजे एक समजून घेण्याकरता ज्यावेळेला आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला सर्वसाधारणपणे कन्व्हेन्शनली त्याला 4 टप्प्यांमध्ये म्हटलं जातं. त्या 4 टप्प्यांमध्ये खूप आणखीन डेव्हलप झाली आहे थेअरी, आणि ते 6, 8 असे पण टप्पे म्हटले जातात. नॉर्मली 4 टप्पे म्हटले जातात. पहिला टप्पा जो म्हटला जातो तो रेस्क्यूचा टप्पा, जिथे माणसांचं जीवन आपल्याला म्हणजे त्यांना मरणापासून वाचवायचं आहे, हा पहिला मुद्दा, की ज्याला आपण रेस्क्यू म्हणतो, की त्यांना त्या पद्धतीने त्यांना वाचवणं हाच त्यातला याचा खूप मोठं उद्दिष्ट असतं. आणि आता आपण जसं बघतोय कोविड-19 मध्ये सुद्धा ज्या पद्धतीने
माणसांना वाचवण्यासाठी जी पराकाष्ठा करायला लागते, फ्रंटलाईन वर्कर्सना ज्या पद्धतीने काम करावं लागतं, ज्या पद्धतीने आपल्याला व्यवस्था, मग आरोग्य, या आजच्या संदर्भामध्ये आरोग्य व्यवस्थांचं सक्षमीकरण करावं लागतं, हा सगळा आजच्या घडीला रेस्क्यूचा भाग आहे. दुसऱ्या बाजूला दुसरा जो टप्पा म्हटला जातो तो म्हणजे रिलीफचा, की त्यांना काहीतरी सहकार्य किंवा मदत करणं. आता नॉर्मली भूकंप किंवा असं काही घटना झाली की रेस्क्यू, रिलीफ, रिहॅबिलिटेशन आणि डेव्हलपमेंट हे जे 4 टप्पे आहेत ते असे एका मागोमाग येतात. परंतु कोविड-19च्या पद्धतीमध्ये हे खूपशे टप्पे जे आहेत की रिलीफ आणखीन रेस्क्यू हे साधारणतः सायमल्टेनियसली चालणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतात. कारण का एका बाजूला लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर, आणि हे आपल्याचकडे नव्हे तर पूर्ण जगामधली जी परिस्थिती आहे, म्हणजे युके मध्ये असेल किंवा अगदी न्यूयॉर्कमध्ये, आणि ह्या दोन्ही शहरांमध्ये मी न्यूयॉर्कमध्ये मी 3 वर्ष होतो, लंडनमध्ये मी 6 वर्ष होतो, तर दोन्ही शहरांशी एक जवळीक आहे आणि तिथलं मी सातत्याने पाहतोय आणि वाचतोय काय चाललंय तिथे. तर तिथे जर बघितलं तर ज्या पद्धतीने हॉस्पिटल्स किंवा एकंदर आरोग्य व्यवस्था ज्या पद्धतीने रिस्पॉन्ड करते आणि ज्या पद्धतीने करू शकते, आणि त्यांनी ज्या पद्धतीने लॉकडाऊनचा वापर एका बाजूला आपली तयारी नीट करणं, ज्यावेळेला पीक येईल त्या पीकला आपण नीट सामोरं जाऊ शकू अशी तयारी करण्याकरता केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला रिलीफच्या पद्धतीने जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर या दोन्ही देशांमध्ये जसं US मध्ये अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट म्हणजे जवळजवळ आज 30 मिलियन लोकांनी, 30 मिलियनच्या प्लस लोकांनी अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट घेतलेला आहे, की ज्यावेळेला तुम्ही बेरोजगार होता त्यावेळेला तुम्हाला बेरोजगारी भत्ता मिळतो. किंवा UK सारख्या ठिकाणी जिथे उद्योगधंदे बंद आहेत, व्यक्तिगत काम करणारे जे लोक आहेत, ज्यांना अनौपचारिक आपण इथे म्हणतो तसेच व्यक्तिगत काम करणारे जे लोक आहेत, त्यांना 80% त्यांचं जे इन्कम लॉस आहे त्याचा 80% सरकारने दिलेला आहे. तर हा रिलीफ ऍक्टिव्हिटीज एका बाजूला सातत्याने एक रेस्क्यूच्या बरोबर रिलीफ ऍक्टिव्हिटीजचं पण काम आपल्याला चालताना दिसतं. तर ह्या 4 टप्प्यांपैकी जो भाग आहे, म्हणजे आता मुंबई सारख्या शहराचं बघितलं तर गेले 2-3 महिने रोजगार नाही, वस्तीमध्ये राहणारा जो माणूस असेल, नॉर्मली काय होतं, पावसाळ्याच्या अगोदर लोक घराची कामं करतात, घराचं टपऱ्या नीट करून घेतात, पाणी येणार नाही हे पाहतात, त्याच्याकरता पैसे खर्च करतात. आणि आज परिस्थिती अशी आहे की माणसांकडे पैसेच नाहीयेत दररोजच्या जगण्याकरता, तर त्या कशा पद्धतीने घरांची ती डागडुजी कशी करून घेणार हा एक मोठा प्रश्न. आणि तिथे मग तुम्ही रिहॅबिलिटेशन किंवा कशा पद्धतीने पुनर्वसन होण्याची गरज आहे त्याचा विचार करता. जागतिक स्तरावर या 4ही टप्प्यांना असं म्हटलं जातं की ज्या टप्प्यावर तुम्ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये येता त्या टप्प्यापासून ते विकासाच्या टप्प्यापर्यंत येईपर्यंत तुमची परिस्थिती ही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याच्या अगोदर होती त्याच्यापेक्षा जास्त चांगली झाली पाहिजे, असा एक आदर्शवाद ह्या थेअरीमध्ये मांडला जातो. पण तो आदर्शवादच राहतो खूपशा ठिकाणी. आजही जर बघितलं आपण लातूरमधले किंवा गुजरातमधले खूपशा जण जिथे विस्थापित झालेले आहेत, त्या दंगलींमुळे असतील किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे असेल, त्यांची परिस्थिती ऍक्च्युअली त्यांच्या पहिल्या परिस्थितीपेक्षा वाईट असते. हे भारतातलं आपल्याला चित्र साधारणतः दिसतं. आता इथे रेफरन्स आपल्याला जो घ्यायला लागेल तो 1918 ते 1920 ज्या वेळेला फ्ल्यूचं एक मोठी महामारी भारतामध्ये निर्माण झाली होती. पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं आणि पहिल्या महायुद्धावरनं जे येणारे सैनिक, परत येणारे सैनिक होते बोटीवरनं, तर त्यांनी हा रोग भारतामध्ये आणला आणि त्याला मुंबई फ्ल्यू किंवा मुंबईचा हिवताप असंही एक नाव घेतलं जातं. आणि तो 1918 जून पासून ते साधारणतः 1920 म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष तो हिवतापाचा, आणि खूप त्याच्यामध्ये लाखोनी लोक त्या हिवतापाची बळी पडली. मी हा रेफरन्स करतो कारण का 2018 ते 2020 म्हणजे जवळजवळ 100 वर्ष त्या घटनेला झालेली आहे. आणि 2018 मध्ये आज खूप जण आपण पाहत असाल, रणदीप गुलेरिया म्हणून तर नाव, जे कोविडचा जो टास्क फोर्स आहे पंतप्रधानांनी निर्माण केलेला, त्या टास्क फोर्सचे सदस्य आहेत, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे डायरेक्टर आहेत. त्यांनी आणि ललित कांतनी एक जॉईंट 100 वर्ष ऑफ दी एपिडेमिक असा एक लेख इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये लिहिला होता. त्याचा जो शेवटचा पॅरा आहे तो मी वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला एक कळेल सगळ्यांना की अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच्याबद्दल आपल्याला माहिती नव्हतं असं कोणी म्हणू शकणार नाही. त्याचा शेवटचा पॅरा तो इंग्लिशमध्ये आहे, पण मी त्याचा थोडक्यात तुम्हाला मराठीमध्ये पण सांगतो. शेवटचा पॅरा असं म्हणतो, इमॅजिन द डिव्हास्टेशन ऑफ 1918 लाईक पॅन्डेमिक वुड कॉस्ट टुडे इन इंडिया when we are more interconnected, cities are denser, the speed of travel has increased, conditions that favored the speed of influenza in 1918 are still prevalent.
given the widespread presence of influenza virus in nature, the probability of emergence of resultant flu virus, which adapts to start human-to-human transition, is high. What is also certain is that India would not be spared. What is uncertain is how seriously does India perceive this threat and take action. म्हणजे शेवटचं वाक्य कॅप्चर करतं आणि हे 1918च्या मार्च मधला हा इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचा लेख आहे त्यांचा. म्हणजे जवळ त्या लेखाला ह्या मार्च महिन्यामध्ये 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यांनी जे शेवटच्या वाक्यात म्हटलेलं आहे तीच परिस्थिती आज आपण करतो की व्हॉट इज अनसर्टन इज हाऊ सिरियसली डज इंडिया परसीव्ह द थ्रेट अँड टेक ऍक्शन. म्हणजे 2 वर्षापूर्वी म्हटलेल्या गोष्टीला आजही आपण कुठपर्यंत तयार आहोत आणि कुठपर्यंत तयारी आपण केली होती हा प्रश्न आज मोठ्या प्रमाणावर आहे. आज आपण बघितलं की गेल्या 70 वर्ष म्हणजे आजच्याच सरकारला काय ह्याची गरज नाहीये, दोष देण्याची गरज नाहीये. स्वातंत्र्यानंतर एकंदरीतच आपली इन्व्हेस्टमेंट हेल्थ मधली ही जगात सगळ्यात अगदी कमी असलेली इन्व्हेस्टमेंट आहे. आरोग्यामध्ये आपण जीडीपीचा जो अंश आरोग्यामध्ये टाकतो तो अत्यंत कमी आहे. सगळ्या बाकीच्या देशांच्या म्हणजे बाकीचे देश सोडूनच द्या, आपल्यापेक्षा गरीब असलेले आपल्या बाजूचे जे देश आहेत म्हणजे बांगलादेश असेल, नेपाळ असेल, इथे श्रीलंका असेल, इथे ज्या पद्धतीने जेवढे इन्व्हेस्टमेंट त्यांनी पब्लिक हेल्थवर केलं आहे किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकारने जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या कुठेही आपण बरोबरीत येत नाही. आणि ही परिस्थिती खूपशी आपल्यासारखे कार्यकर्ते, मलाही माहिती आहे की आम्ही जेव्हा वादानं तोडा अभियान सारख्या प्रक्रियेमध्ये जुळलेलो होतो आणि मी जेव्हा युनायटेड नेशन्स बरोबर एमडीजीचं काम करत होतो त्यावेळेला आम्ही सातत्याने म्हणत होतो की तुम्हाला आरोग्यामधली आणखी शिक्षणामधली इन्व्हेस्टमेंट वाढवणं गरजेचं आहे जर खरोखर संपन्न, सुदृढ आणि सुशिक्षित भारत निर्माण करायचा असेल तर. म्हणजे हे मी 2004, 2005, 2006च्या गोष्ट सांगतो, आज आपण 2020 मध्ये आहोत, पण तो आजही ही इन्व्हेस्टमेंट त्या पद्धतीने झालेली नाही. आता ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जे प्रश्न निर्माण झालेत, आता 2 पद्धतीचे, एका बाजूला महामारी म्हणून तर जे चित्र आहे ते आणि त्याच्या अनुषंगाने जे निर्माण झालेलं चित्र आहे ते एकंदरीतच म्हणजे भूक, गरिबी, रोजगार आणि जगण्याची साधनं आपल्या हातून निसटून जाणं किंवा त्या साधनांचा आपण वापर न करू शकणं पूर्ण लॉकडाऊनच्या प्रक्रियेमध्ये एक मोठ्या प्रमाणावरची प्रक्रिया आपल्याला आज होताना दिसते. आणि आज ही प्रक्रिया जर आपल्याला नीट सांभाळता आलं नाही आणि आजही आपण मोठ्या प्रमाणात ह्या जवळजवळ भारतातल्या 70% लोकांना की ज्यांचं उत्पन्न अत्यंत कमी आहे अशा टक्के कुटुंबांपर्यंत आपण आजही डायरेक्टली काही मदत पोहोचू शकलो नाही तर ही प्रक्रिया आणखीन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आणि इथे कुठे ना कुठे ज्याला सिव्हिक अनरेस्ट म्हणतात किंवा एक ज्या पद्धतीने समाजामध्ये एक असंतोष निर्माण होऊन ज्या पद्धतीने त्या असंतोषाचं स्वरूप जे निर्माण होतं त्याला मग कंट्रोल करणं कठीण होतं, तर त्या गोष्टीला पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि इथे मग एनजीओ सारखं किंवा स्वयंसेवी संस्थांचा ज्यांचा लोकांमध्ये काहीतरी बेस आहे त्यांची काय भूमिका असणार आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीचं चित्र जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर बदलतंय अशा पद्धतीने की आजही आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या काही व्यक्तींनी चालू केलेल्या, त्याच व्यक्ती सातत्याने त्याचं नेतृत्व करणाऱ्या अशी परिस्थिती आपल्याला आजही दिसते. त्यांचं एका पातळीवर प्रोफेशनलायझेशन किंवा त्यांचं स्केल वाढवणं, कारण का आज जोपर्यंत तुम्ही एका स्केलवर काम करत नाही किंवा एका पद्धतीच्या व्यावसायिकतेने म्हणजे मूल्यारहित नव्हे मूल्य आधारित व्यावसायिकतेने जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला फार पुढे जाता येत नाही. फंडिंगचे सोर्सेस कमी होतात. आज आपण फंडिंगच्या प्रश्नाकडे जर बघितलं, खूप जणांनी आपल्यापैकी ऑक्सफॅमची स्टोरी वाचली असेल की जवळजवळ आता गेल्या 2 आठवड्यामध्येच त्यांना 1450 त्यांच्या नोकऱ्या पूर्ण जगामध्ये ऑक्सफॅमच्या त्यांना कमी करायला लागल्या. 18 देशांमधनं त्यांनी विड्रॉलची प्रक्रिया म्हणजे ज्या 18 देशांमध्ये ते हजर होते किंवा ऑक्सफॅम काम करत होतं त्या 18 देशांमधनं ती प्रक्रिया आज मागे येताना दिसते. अम्नेस्टी सारख्या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या लोकांची जर परिस्थिती बघितली की जे 10 देश अम्नेस्टीला, कारण का अम्नेस्टी कुठल्याही सरकारकडनं किंवा कंपनीजकडनं पैसे घेत नाही, फक्त पैसे हे व्यक्तिगत जे कॉन्ट्रीब्युशन मिळतं त्याच्याचवर चालतंय अम्नेस्टी. ज्या 10 देशांमधनं जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन अम्नेस्टी इंटरनॅशनल सारख्या संस्थेला यायचं तेच 10 देश आज मोठ्या प्रमाणावर ह्या महामारीमध्ये गुंतलेले आहेत. मग युनायटेड स्टेट्स असो किंवा जर्मनी असो किंवा UK असो, मी अगदी उदाहरण म्हणून सांगतोय.
आणि त्यामुळे अॅम्नेस्टी सारख्याही संस्थांचं उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. म्हणजे आता त्यांनी माणसं जरी कमी केली नसतील तरी नवीन कुठलीही रिक्रुटमेंट करायची नाही अशा पद्धतीच्या प्रश्नावर आज अॅम्नेस्टी सारख्या सुद्धा संस्था आलेल्या आहेत. आणि हीच प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर इंटरनॅशनल एनजीओज मध्ये चालू होणार आणि त्याच पद्धतीने नॅशनल एनजीओज मध्ये सुद्धा आपल्याला हे चित्र जे आज बायलॅटरल एडवर किंवा फॉरेन कॉन्ट्रीब्युशनवर अवलंबित आहेत त्यांच्यावर ही परिस्थिती येणार आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण चित्र बघितलं भारतासारख्या देशामध्ये सीएसआर म्हटलं जातं, परंतु ज्या वेळेला आज आपण पाहतो की महामारीची सुरुवात झाल्यानंतर फक्त पीएम केअर्स फंड मध्ये जर तुम्ही पैसे दिलेत तर तुम्हाला 100% टॅक्स एक्झम्पशन मिळणार आणि तो तुमच्या सीएसआरचा भाग म्हणून तर पकडला जाईल. परंतु एनजीओला जर पैसे दिलेत तर त्याला फक्त तुम्हाला 50% त्याचं टॅक्स एक्झम्पशन मिळणार. तर मग कोण जण सीएसआरला पैसे देणार, सीएसआरचे पैसे एनजीओला देणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे ज्या एका बाजूला 1914 पासून मोठ्या प्रमाणावर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन जे एक 16,000 कोटीपर्यंत 2014च्या अगोदर 16,000 कोटीपर्यंत फॉरेन कॉन्ट्रीब्युशन भारतामध्ये येत होतं, ती आज जवळजवळ 5 ते 6,000 कोटीच्या पर्यंत संख्या आलेली आहे. याचा अर्थ की फॉरेन कॉन्ट्रीब्युशन एका बाजूला कमी होण्याची प्रक्रिया, दुसऱ्या बाजूला सीएसआर सारखे स्त्रोत आहेत त्याच्यावर एका बाजूनी सरकारनी आणि खास करून केंद्र सरकारने मोनोपॉली करण्याची परिस्थिती म्हटल्यानंतर एनजीओज कडे आज पैसे खरोखर कुठून येणार हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. आज भारतामधली जर परिस्थिती बघितली फंडिंगच्या दृष्टिकोनातून तर जवळजवळ 34,000 कोटी दर वर्षाला, म्हणजे 1917चा हा अभ्यास 7वा म्हणून एका संस्थेने अभ्यास केला होता. एकूण 2017 मध्ये 34,000 कोटी हे फिलॉन्थ्रॉफी मध्ये वेगवेगळ्या देणग्यांमध्ये देण्यात आलं, ज्याला एव्हरी डे गिव्हिंग म्हणतात, की प्रत्येक दिवशी कोणतरी माणूस देतो आणि ते पैशांमधून जे निर्माण होतं ते 34,000 कोटी होते. या 34,000 कोटींपैकी जवळजवळ 90% हे धार्मिक किंवा त्यांच्या धर्मसमूह किंवा जाती समूहाशी निगडीत असलेल्याच गोष्टींवर खर्च. म्हणजे फक्त 10% ह्या 34,000 कोटीपैकी हे ज्यांना नवीन शब्द आता एनजीओला म्हटला जातो सोशल पर्पज ऑर्गनायझेशन, ही सामाजिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या संस्था किंवा संघटना एसपीओज, तर 10% फक्त ह्या एसपीओज करतात निर्माण. आणि ह्या 10% सुद्धा परत की खास करून ऍडव्होकसी, लॉबिंग, ह्युमन राईट्स ह्या पद्धतीची कामं, पर्यावरणाच्या वर अभियान निर्माण करण्याची कामं, याचं तर कॉन्ट्रीब्युशन लोकांकडनं येणार आहे अगदी नगण्य आहे. कारण की लोकांना जे लोक पैसे देतात त्यांना कोणातरी मुलाला तुम्ही शाळेत पाठवलंय, महिलेला तुम्ही एक उद्योग निर्माण करून दिलाय, तर त्या पद्धतीच्या याच्यामध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट असतो पैसे देण्यामध्ये. ह्या पद्धतीचा ऍडव्होकसी, कॅम्पेनिंग, ह्युमन राईट्स, एन्व्हायरमेंट याच्यावरच्या कॅम्पेनिंगवर पैसे देण्याकरता इंटरेस्ट नसतो. आणि ही आज परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं की भारतामध्ये आज अब्जाधीशांची संख्या सातत्याने वाढते. म्हणजे 1,000 कोटीपेक्षा जास्त वैयक्तिक मालमत्ता असणाऱ्या लोकांची संख्या भारतामध्ये जर 1918चं बघितलं का 831 वगैरे लोक ह्या कॅटेगरीमध्ये येत होती. ह्या 831 लोकांकडे मधनं फक्त तर ही जी परिस्थिती आहे, म्हणजे आजही वैयक्तिक देणग्या देण्याचं जो मार्केट आहे भारतामध्ये ते निर्माण अजूनही मोठ्या प्रमाणावर झालेलं नाही. खूप शक्यता आहे की नाही भारतामध्ये, तर आहे. अजूनही आपल्या इथे एक गोष्ट आपण म्हणतो ह्या पोस्ट कोविड नंतर त्या मध्यमवर्गीयाची संकल्पना काय होईल हा प्रश्न आहे. परंतु युरोपची जी एकंदरीत लोकसंख्या आहे साधारणतः 230-236 मिलियन, तेवढाच आपल्या इथला मध्यमवर्गीय फक्त. म्हणजे ह्या मध्यमवर्गीयांनी जर ठरवलं की आपण आपल्याला दर महिन्याला 100 रुपये किंवा 500 रुपये दर महिन्याला कुठल्या संस्था किंवा संघटनेला देऊ शकतो, तर एक मोठ्या आपण इथे मार्केट निर्माण करू शकतो. परंतु त्याची जी व्यवस्था आहे त्या पद्धतीच्या फंड रेझिंगची आज केटो, मिलाप यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींमधून प्रक्रिया चालू आहेत, गिव्ह इंडिया पासून प्रक्रिया चालू आहेत, परंतु ते नवीन मार्केट निर्माण करत नाहीत. ते जे कोणाला इंटरेस्ट आहे ते फॅसिलिटेट करतात. म्हणजे आज जो एक मोठा प्रश्न आहे की नवीन मार्केट कसं निर्माण करता येईल, तिथे भारतामधले लोक स्वतःहून भारतामध्ये चालणाऱ्या कामाला मदत करू शकतील किंवा त्याच्यामध्ये देणग्यांनी पैसे देऊ शकतील आणि त्यांना तो आर्थिक सहभाग किंवा हातभार लावू शकतील. हा एक मोठा प्रश्न मला वाटतं आज आपल्याला नीट पाहणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यावर केव्हा तरी मला वाटतं तपशिलात बोलणं सुद्धा गरजेचं आहे. काय पद्धतीने आपल्याला याला करता येईल आणि करण्याची गरज आहे. आणि एक संस्था म्हणून आपल्याला हे करून चालणार नाहीये, तर कशा पद्धतीने एक अलायन्स किंवा नेटवर्क करून आपल्याला ते पुढे घेऊन जाता येईल.
इथनं मला शेवटच्या मुद्द्यांवर यायचं आहे की साधारणतः सोशल मीडियाचं जे महत्व आहे आता आणि ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर आणि गैरवापर दोन्ही होतोय, एका बाजूला फंडिंगवर जो सोशल मीडियाचा एक मोठ्या प्रमाणावर भाग आहे, कारण का सोशल मीडियामधून तुम्ही तुमचं ब्रँडिंग करता, तुम्ही काय करता हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी खर्चात पोहोचवण्याचा प्रयत्न करता आणि त्यामधून तुम्ही वेगळ्या पद्धतीने देणग्या उपलब्ध करता किंवा देणग्या मागून घेता लोकांकडनं. त्याचबरोबर दुसरा जो भाग आहे की मोठ्या प्रमाणात ज्याला रवीश कुमार अगदी खास पद्धतीने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असं त्यांनी त्याचं नामकरण केलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांना ह्याच्याबद्दल एक काय जागरूक राहणं गरजेचं आहे. काल परवाचीच एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एका जॅपनीज इम्युनॉलॉजिस्टच्या नावावर असं एक सगळीकडे स्प्रेड होतं की त्यांनी म्हटलं की हा जो व्हायरस निर्माण झाला हा लॅबोरेटरीमध्ये निर्माण केलेला आहे, नैसर्गिक नाही. आणि त्यांनी त्याचं खंडन केलं, पण ते खंडन कुठे आलं नाही. त्यांनी असं म्हटलंय आणि मग खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्या जगामध्ये अशी चर्चा की चायनाला आपण क्रिमिनल ऑफेन्स म्हणून तर चायनावर कारवाई केली पाहिजे जागतिक सगळ्या देशांनी वगैरे वगैरे अशी प्रक्रिया सुरुवात झाली. तर मला ह्याच्यामध्ये मुद्दा सांगायचा की सामाजिक माध्यमांचा उपयोग किंवा समाज माध्यमांचा उपयोग, सोशल मीडियाचा उपयोग जो आहे तो कशा पद्धतीने करणार, एका बाजूला फंड रेझिंग करता, दुसऱ्या बाजूला जागृतीची निर्माण करण्याकरता, तिसऱ्या बाजूला आंदोलन निर्माण करण्याकरता. आणि आपल्याला माहिती आहे अरब स्प्रिंग सारख्या ज्या प्रक्रियांमध्ये जी गोष्ट झाली की त्या अत्यंत या सर्व परिस्थितीमध्ये लिडरशिप जी आहे स्वयंसेवी संस्थांची त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी या प्रक्रियेमध्ये आहे. त्याच्यामध्ये काय तुम्हाला कळणं गरजेचं आहे एक नेतृत्व म्हणून तर सामाजिक संस्थांमध्ये ते सगळे नेतृत्वाच्या कामकाजामधले असतील. एक म्हणजे की तयारी करून कृती करणं, कारण काय पॅनिकची परिस्थिती निर्माण झालेली दिसते. तर ते पॅनिक न होता एक सक्रिय पद्धतीने कशा पद्धतीने आपण काम करू शकतो याची स्वतःची तयारी, आणखीन त्याच्यावर आपल्या करण्याची तयारी मला वाटतं करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला फंडिंगच्या अनुषंगाने, कारण का हा मोठा प्रश्न निर्माण होणारच आहे, फंडिंगच्या अनुषंगाने काय पद्धतीने आपले फंडिंगचे सोर्स आणखीन डायव्हर्सिफाय करता येतील याचा एक नीटपणे विचार करून त्या पद्धतीने कृती कार्यक्रम निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. की एक दोन तुम्ही फंडर्सवर जर अवलंबून असाल आणि त्यांचे फंडिंगचे स्रोत कमी होत असतील तर खूप अडचणीचा प्रश्न निर्माण होणार. काय पद्धतीचे कम्युनिकेशन्स तुम्ही निर्माण करताय, काय पद्धतीची संवाद माध्यम निर्माण करताय, कम्युनिकेशनची साधनं निर्माण करताय, हा अत्यंत एक तिसरा महत्वाचा की जुनच ह्याला रिसायकल करून चालणार नाही. तर आजच्या परिस्थितीला योग्य कशा पद्धतीने आपण मांडणी करणार आहोत आणि आपला पुढचा कृती योजना कशी निर्माण करणार आहोत त्या प्रक्रियेने ती मांडणी करणं मला वाटतं गरजेचं आहे. एका बाजूला सिव्हिक सारख्या संस्थेनी त्यांनी 6 एक प्रोटोकॉल म्हणजे एक प्रोटोकॉल निर्माण केला सगळ्या सोयीच्या संस्थांकरता. त्यांनी 6 पॉईंट्स त्याच्यामध्ये मांडले. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सगळ्या स्टाफचं केअर तुम्ही कसं करू शकाल, त्यांचे पगार बंद करू नका, त्यांचं फिजिकल टेस्टिंग आणखीन त्यांचं कोविडचं टेस्टिंग करून घ्या, इन्शुरन्सची व्यवस्था करा, सॉलिडॅरिटी इतर जे कम्युनिटीज आहेत त्यांच्यावर सॉलिडॅरिटीनी कसं निर्माण करता येईल, वागता येईल याचा प्रयत्न करा. असे त्यांनी 6 वेगळे मुद्दे त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. त्यांनी सोशल प्रोटोकॉल फॉर कोविड-19 अशा पद्धतीने मांडलेला आहे. परंतु जर साधन सामग्री नसेल तर ह्या प्रोटोकॉलचा आपल्याला फायदा घेणं शक्य होणार नाही. आणि तेच डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीने तयारी करता येईल प्रॅक्टिकली आपल्याला पोस्ट कोविड जगामध्ये उतरण्याची ते आपण बघणं गरजेचं आहे. आता शेवटचा मुद्दा जो आहे की फार आपण याच्यावर विचार करत नाही, परंतु 4 मुद्दे मला मांडायचे आहेत आणि या पोस्ट कोविड अनुषंगाने हे 4 मुद्दे आपल्याला नीट जे डायरेक्टली क्षेत्रांमध्ये काम करतात त्यांच्याकरता खास महत्वाचे आहेत. एक म्हणजे मला मराठी शब्द त्याला माहित नाही, परंतु व्हल्नरेबिलिटीचं अनालिसिस की कठीण परिस्थितीमध्ये काही कुटुंबांची काही समाज समूहांची परिस्थिती आणखी नाजूक होते, त्याला आपण व्हल्नरेबिलिटी असं म्हणतो. तर त्याचं एक विश्लेषण नीट प्रमाणे करणं गरजेचं आहे. आणि ह्या नाजूक आणि कठीण परिस्थितीला सामना करण्याकरता काय त्यांना मदत गरज आहे की ज्या पद्धतीने त्या कठीण परिस्थितीवर मात करू शकतील, म्हणजे रेझिलियन्स त्यांचा कसा वाढवता येईल. आणि हे दोन्ही संकल्पना व्हल्नरेबिलिटी आणि रेझिलियन्स ह्या एकंदर क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या आहेत.
परंतु ह्या संकल्पना कोविड-19च्या दृष्टिकोनातून मला वाटतं बघणं गरजेचं आहे. कारण का या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्या समाजातली पूर्ण जी विषमता आहे, मग ते जातीच्या आधारावरची असेल, आदिवासी समूह, नॉन आदिवासी समूह या आधारावरती असेल, स्त्री पुरुष आधारांवरती असेल, गरीब किंवा श्रीमंत अशा आधार, ही पूर्ण अगदी अशी समोर मोकळी होऊन आली आहे की काय याच्यामधनं काय परिणाम कोणावर होत आहेत आणि कोण जास्तीत जास्त सफर होतोय हे अगदी स्पष्ट समोर आलं आहे. त्याच्यामुळे व्हल्नरेबिलिटी अनालिसिस आणि रेझिलियन्स अनालिसिस हे दोन्ही हा एक मुद्दा मला वाटतं यापुढे कुठल्याही संस्थांना काम करण्याची परत पद्धतीने कामाचं निर्माण करायचं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी बघणं गरजेचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे की हा जो विषमतेचा मुद्दा मी मांडतोय सातत्याने, की सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, राजकीय विषमता, हा लिंग आधारित विषमता, ह्या विषमतेचं आपल्या कामामध्ये कशा पद्धतीने आपण बिल्ड करून घेणार आहोत आणि त्याला फोकस कसं ठेवणार आहोत, हा मला वाटतं दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्याला समोर ठेवून आपल्या कामाची आखणी करायला लागणार. तिसरा जो मुद्दा आहे तो अगदी तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात असं न पाहता एकंदरीत जगाच्या अनुषंगाने काय पद्धतीने ह्या गोष्टींकडे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याला आत्ता एक फ्रेमवर्क जे आपण आपल्या सगळ्यांना उपलब्ध आहे ते म्हणजे शाश्वत विकास ध्येय, जे 2016 ते 2030 SDGs हे जे सूत्र आहे त्याचं पण एकंदरीत पुनरावलोकन करण्याची गरज आहे. 5 वर्ष SDGची 2020च्या सप्टेंबरमध्ये ज्यावेळेला संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक होईल, न्यूयॉर्कमध्ये होईल की नाही मला माहित नाही, त्यावेळेला काय परिस्थिती असेल, त्यावेळेला गेल्या 5 वर्षाचा आढावा घेतला जाईल आणि त्याचे जे टार्गेट्स होते की 2030 पर्यंत 0 गरिबी किंवा 0 कुपोषण हे सगळे आता टार्गेट्स नव्याने आपल्याला पाहायला लागणार आहेत पोस्ट कोविड पर्यंत. तर त्या एकंदरीत त्या विश्लेषणाशी किंवा त्या चौकटीशी, SDGच्या चौकटीशी जोडून आपलं काम कसं पुढे नेता येईल हा तिसरा मुद्दा पाहणं गरजेचं आहे. आणि चौथा मुद्दा जो माझ्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आपल्याच देशाकरता नाही तर पूर्ण जगामध्ये आज आपण दिसतोय की एका बाजूला म्हणजे ट्रम्प असेल किंवा बोल्सोनारो असतील ब्राझीलमध्ये, किंवा बोरिस जॉन्सन असतील इंग्लंडमध्ये, आपल्या इथले मोदी असतील, फिलिपिन्स मधले डुटर्टे असतील, हे इलेक्टेड एका पद्धतीचे सगळी सत्ता केंद्रित करणारे जे नेते निर्माण आपण केलेले आहेत, इलेक्ट करून दिलेले आहेत, ह्या सगळ्या नेत्यांच्या अनुषंगाने जर पाहिलं तर ह्या सगळीकडे एजन्सी ऑफ सिटिझन्स, एक नागरिकांची स्वयंनिर्णयाची, समूह निर्णयाची जी क्षमता ज्याला आपण म्हणतो एजन्सी जी असते, ती एजन्सीज कुठेतरी नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ब्लाइंड फॉलोअर्स निर्माण करण्याची, की ज्याला आज मोठ्या प्रमाणात आपण भक्त म्हणत असतो किंवा अंधभक्त म्हणत असतो, ही जी प्रक्रिया, आणि ही आपल्या देशात असं नाही, सगळीकडे ही चित्र दिसतंय, मोठ्या देशांना हे चित्र दिसतंय. तर त्या प्रक्रियेला काउंटर करण्याकरता कशा पद्धतीचे सजग नागरिक आणि सुजाण नागरिक निर्माण करता येतील याच्यावर एक मोठ्या म्हणजे कुठचाही कार्यक्रम किंवा उपक्रम घेताना हा एक मुद्दा केंद्रीभूत ठेवून आपल्याला आपल्या कार्यक्रमाची आखणी करायला लागणार आहे. तर हे 4 मुद्दे जर आपण एक कन्सेप्च्युअल फ्रेम म्हणून डोळ्यासमोर ठेवले आणि त्या पद्धतीने आपल्या कामाचं एक पुनर्रचना किंवा ज्याला मी म्हणतो रिइंजिनिअरिंग, रिइमॅजिनिंग आवर न्यू वर्क पोस्ट कोविड अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर मला वाटतं पुढे जाण्याकरता एकत्रितपणे काहीतरी मार्ग ह्याच्यामधून सापडू शकतील अशी एक इच्छा आणि आशावाद मला व्यक्त करावा असं वाटतो. आणि एक शेवटचं वाक्य की मी नेहमीच सांगत असतो की एव्हरीथिंग कॅन बी टेकन अवे फ्रॉम यू, बट वन थिंग दॅट नोबडी कॅन टेक अवे फ्रॉम यू एक्सेप्ट व्हेन यू डिसाइड टू गिव्ह इट अवे इज होप. म्हणजे तुमच्याकडनं सगळ्या गोष्टी घेऊ शकतात, सरकार घेऊ शकतं, इतर माणसं घेऊ शकतात, परंतु एक गोष्ट जी तुम्ही जोपर्यंत ठरवत नाही देऊन टाकायची तोपर्यंत कोणी घेऊ शकत नाही, ते म्हणजे तुमच्यामध्ये असलेला दुर्दम्य आशावाद. तर हा आशावाद कायम ठेवणं आपल्या सगळ्यांच्या सॉलिडॅरिटी मधनं हा मला वाटतं एक महत्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवावा. इथे मी थांबतो आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूया. धन्यवाद. छान, आशावादाचा मेसेज अगदी छान वाटला. आज खूप गरज आहे त्याची. प्रश्न हात हँड रेज केलं तरी चालेल. 1-2 प्रश्न इथे आलेत. कुणाला प्रश्न विचारायचे किंवा काही मुद्दे मांडायचे या अनुषंगाने तसंही मांडू शकता. भगवान, तुम्ही अनम्यूट व्हा आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ स्टार्ट करा. भगवान, मिनार, आपण
भारतामध्ये आणि जगभरामध्ये ज्या वेगळ्या चळवळी पाहिल्या आणि विशेषतः 1972चा दुष्काळ असेल किंवा 1992चं तुम्ही जो अर्थक्वेक पाहिला आणि अर्थक्वेकला तुम्ही त्या पातळीवर काम करणाऱ्या वेगळ्या चळवळी पाहिल्या आणि आता सुनामी, अलीकडे झालेलं सुनामी, तर ह्या सगळ्यामध्ये समाज, शासन आणि एकत्र येऊन काम पाहण्याची जी स्ट्रॅटेजी राहिलेली आहे तर ती आता कुठं मिसिंग आहे असं वाटतंय का? आणि त्याच्यासाठी सोल्युशन म्हणून काय स्वरूपाची स्ट्रॅटेजी स्वयंसेवी संस्थानं घेतली पाहिजे ह्या सगळ्या क्रायसिसमध्ये? एक गोष्ट भगवान समजून घेणं गरजेचं आहे. ह्या क्रायसिसमध्ये काय झालंय की आपण सगळेजण कुठेतरी लॉकडाऊन मध्ये लॉक झालेलो आहोत. म्हणजे ज्या पद्धतीने भूकंपानंतर कोऑर्डिनेशनच्या मीटिंग लातूरमध्ये प्रवीण परदेशी जवळ तिथे कलेक्टर होते, ते दर आठवड्याला त्यांचे सहकारी किंवा ते स्वतः मिटिंगा घ्यायच्या, किंवा सुनामी नंतर किंवा अगदी गुजरातमध्ये सुद्धा ज्या मिटिंगा व्हायच्या प्रत्यक्षात आणि तिथे कोऑर्डिनेशन होऊन कोण कुठल्या पद्धतीचं काम करणार, म्हणजे मानसिक सहकार्य, मानसिक सपोर्टच्या सहकार्यापासून ते घराच्या कन्स्ट्रक्शन पर्यंत, म्हणजे अगदी फिजिकल वर्क पासून ते ज्याला सॉफ्ट वर्क म्हणतो किंवा सपोर्टिव्ह वर्क म्हणतो अशापर्यंत कामाची विभागणी व्हायची आणि जे जे त्या क्षमता पुढे आणणार त्यांना त्या पद्धतीने कामं लावून दिली जायची. आज जी परिस्थिती आहे की अशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन आपण म्हणजे मेधालाही माहिती आहे की खूप जणांनी प्रयत्न केलाय की जिल्ह्याच्या स्तरावर असं काही कोऑर्डिनेशन निर्माण व्हावं, जे रिटर्निंग मायग्रंट्स आहेत तर त्यांच्या रोजगाराच्या प्रश्नावर काही, आणि डॉक्टर नीलम गोरे पण ह्या प्लॅटफॉर्मवर आले होते, त्यांनी सांगितलं की या पद्धतीने काही प्रक्रिया सुरू आहेत, परंतु एक संघटित प्रक्रिया पूर्ण देशाच्या स्तरावर 1914 नंतर एकंदरीतच एनजीओजवर विश्वास जो आहे तो कमी करण्याची प्रक्रिया जास्तीत जास्त करण्यात आली. त्यांच्यावरचा विश्वास किंवा त्यांना सहकारी म्हणून तर बरोबर घेण्याची प्रक्रिया आलेली नाही. 2014 नंतर 2014 नंतर तो म्हणतोय. ह्या पहिल्यांदा ह्या वेळेला जवळजवळ 97,000 एनजीओना पत्र नीती आयोगाकडनं गेले की तुम्ही ह्या प्रक्रियेमध्ये सहकार्य करा म्हणून. परंतु एका बाजूला त्यांची पूर्णपणे आर्थिक आणखीन कायद्याने गळचेपी झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आता त्यांच्याचकडनं आपल्याला सहकार्य मागताय, असं एक विरोधाभास निर्माण झालेला आहे. पण वेळ गेलेली नाही. मला नक्की माहिती की मेधा आणखी निलमताई वगैरे यांच्याशी चर्चा करून काही आपल्याला अशा पद्धतीचे कोऑर्डिनेशन मेकॅनिझम महाराष्ट्राकरता तरी निर्माण करता येतील का? मुंबई आणखी पूर्ण मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन हा अगदी मोठा भूप्रदेश असल्यामुळे इथे काय पद्धतीने आणि खूपशे ऍक्टर्स इथे एकत्र आहेत, तर काय पद्धतीचं कोऑर्डिनेशन होऊ शकतं. आता छोट्या छोट्या प्रमाणावर काही एनजीओनी अलायन्सेस निर्माण करून काही त्यांच्या ऍडव्होकसी डिमांड्स, त्यांच्या आस्क पुढाकार केले आहेत, परंतु तरी जर या सगळ्यांमध्ये एक नीट प्रमाणे कोऑर्डिनेशन झालंय असं चित्र आपल्याला दिसत नाही. जसं पहिल्यांदा एक एनजीओ कोऑर्डिनेशन सेल असायचे, केंद्रीय स्तरावर असोत, राज्य स्तरावर असोत, आणि मग त्या सेलच्या माध्यमातून ह्या प्रक्रियांचं कोऑर्डिनेशन व्हायचं, तशी परिस्थिती आज नाही. पण तुम्हाला वाटतं की ह्या अनुभवानंतर सरकार आणखीन जे राज्यकर्ते आहेत ते काहीतरी शिकतील आणि त्या पद्धतीने काहीतरी उपाययोजना करायचा प्रयत्न करतील? कारण का हा लॉंग टर्म लढा आहे, हा काही आता एक फेरी झाल्यानंतर संपणारा भाग नाही. मी जर उदाहरण दिलं तुम्हाला, 1918 ते 1920 2 ते 2.5 वर्ष त्या फ्लूचा संसर्ग राहिला होता. त्याच पद्धतीने ह्याच्याकडे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. इतर देशांमध्ये जवळजवळ हे पुढची 2-1 वर्षाची प्रक्रिया डोळ्यासमोर ठेवून तयारी केली जाते. आपल्या इथे अजूनही मला वाटतं तात्कालिक आणि जे इमिजिएट करणं गरजेचं आहे त्याच्यावर फोकस आहे. एक लॉंग टर्म अजूनही मला दिसत नाही, परंतु ते प्लॅनिंग होईल अशी मी अपेक्षा बाळगतोय. आता आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य करून ते करावं, अशी त्याच्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही मला. मिनार, मी तुला काही प्रश्न फॉरवर्ड केले होते. तर ते अमलेश आहे तिथे हजर. मी घेतो ते प्रश्न. एनजीओ फंडिंग बद्दल, डोनेशन्स बद्दल. पहिला प्रश्न त्याचा होता की एनजीओचे 100% फंडिंग शासनाकडून का दिले जात नाही, असा कायदा का नसावा? इफ एनजीओ इज अप्रूव्ड विल इट बी स्टेट फंडेड? जगामध्ये कुठेही, म्हणजे अगदी विकसित देशांमध्ये सुद्धा 100% फंडिंग ऑफ एनजीओ कुठे होत आहे असं चित्र नाही. एनजीओचा जो अर्थ आहे की आपण नॉन गव्हर्नमेंटल आहोत, म्हणजे सरकारकडनं काही गोष्टींकरता मदत घेणं हा एक भाग वेगळा, आणि काही उपक्रमांकरता मदत घेणं हा भाग वेगळा. परंतु एक स्वातंत्र्य आणि ऑटॉनॉमी जी एनजीओची आहे ती महत्वाची आहे, आणि ती ऑटॉनॉमी
जर मग आपण सरकारचं आजही अशा एनजीओ की ज्या 100% सरकारच्या अनुदानावर चालतात, पण मग त्या सरकारच्या संस्था किंवा सरकारच्या नियमात चालणाऱ्या संस्था किंवा अनुदानित संस्था किंवा कॉन्ट्रॅक्टर संस्था म्हणून काम करतात. म्हणजे याच्यावर सुद्धा नीटपणे बघणं गरजेचं आहे की परंतु एनजीओजना शासनाने सहकार्य करावं की नाही, आर्थिक सहकार्य करावं की निश्चित करावं. आणि त्याच्याकरता ज्या वेगळ्या पहिल्यांदा योजना निर्माण झाल्या होत्या, म्हणजे अगदी नाबार्ड पासून ते दिल्लीमध्ये एक मला वाटतं पूर्ण ऍग्रिकल्चर क्षेत्राला मदत करणारी एक संस्था होती, रूरल डेव्हलपमेंट करता संस्था होत्या, की ज्या संस्था एनजीओना फंडिंगचं काम करत होत्या. त्याच्यामध्ये करप्शन वगैरे होतं, हा सगळा भाग जर आपण बाजूला ठेवला तर जर 100 साधारणतः 80 रुपये जरी खरोखर कामाला लागले तरी तर खूप झालं असं मी म्हणेन. परंतु तेही त्याही संस्था पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. असं याच प्रश्नाला धरून खरं आता एनजीओ जे काम करतात, शिक्षण किंवा स्त्रियांचे प्रश्न, लहान मुलांचे प्रश्न वगैरे, हे काम खरं शासनानेच करायला हवं होतं. ते शासन करत नाहीये म्हणून एनजीओ त्या स्पेसमध्ये येतात. मला वाटतं ह्याबद्दल काही वाद असायची गरज नाही. आता हे काम करण्यासाठी जनता कर भरतच आहे ऑलरेडी सरकारला. म्हणजे तुम्ही साधं एक बघा की 130 कोटीची जनता घेतली तर माझ्या हिशोबाने दरवर्षी प्रत्येक नागरिक 15,000 रुपये कर देतो. मुंबईसारख्या ठिकाणी मिनिमम वेजवरचा माणूस बघा तुम्ही, जो समजा एक गुरखा आहे, वॉचमन आहे, जो 15,000 महिन्याला त्याचं उत्पन्न आहे. अगदी सगळे नीट हिशोब केले तरी तो माणूसही महिन्याला 6,000 रुपये कर भरतोय. म्हणजे तुम्ही 500 रुपये देणगीचं म्हणत होता, तर गरीबातला गरीब सुद्धा 6,000 महिन्याला भरतोय. हे पैसे शासनाला जात आहेत आणि ते पैसे वापरून शासनाने शिक्षणाचं करायचंय, पण ते करत नाहीत. आणि मग वेगळा एक देणगीचा स्त्रोत उभा करायचा, तो हे डबल फंडिंग झालं. इट इज नॉट गोइंग टू वर्क. मी त्या प्रश्नावर येत होतो अमलेश, की म्हणजे याचं आपलं मोठ्या प्रमाणात आर्थिक विश्लेषण करून बघायला लागणार आहे की किती पैसे खरोखर इन्फ्रास्ट्रक्चरवर जातात, किती पैसे खरोखर सोशल सेक्टरवर जातात, त्याच्यामध्ये असलेला जी गॅप आहे. आणि मूळ मुद्दा जो आहे तो करप्शनचा मुद्दा जो आहे, की ज्याच्यामध्ये खूपशे पैसे करप्ट, मग ते राज्यकर्ता वर्ग असो, नोकरशाह वर्ग असो, कॉन्ट्रॅक्टर असो, मधले दलाल असो, ह्या प्रक्रियेमध्ये किती पैसे जातात. खूपशा म्हणजे खास करून जिथे सोशल डेमोक्रेसीज आहेत असं म्हटलं जातं, म्हणजे मग त्या नॉर्डिक कंट्रीजमध्ये असतील, तर तिथे मग काय होतं की एनजीओची भूमिका जी आहे तिथे वेगळी होते. ती पाचवी जी कॅटेगरी मी मांडली की ऍडव्होकसी, लॉबिंग, पॉलिसी वर्क, अशा पद्धतीच्या कामांमध्ये त्या एनजीओ असतात, कारण का त्यांना वेलफेअरचं काम करायची गरज पडत नाही. आज आपल्या इथे मोठ्या प्रमाणावर जर म्हणजे आरोग्याचे इंडिकेटर घेतले, माल न्यूट्रिशनचे घेतले, मॅटर्नल मॉर्टॅलिटीचे इंडिकेटर घेतले, इन्फंट मॉर्टॅलिटीचे इंडिकेटर घेतले, या सगळ्या इंडिकेटरवर ज्यावेळेला आपण अगदी अशा तळातल्या काही देशांमध्ये आहोत, तर त्यावेळेला कुठे ना कुठे लोकांना ती लास्ट माइल डिलिव्हरीमध्ये कॉन्ट्रीब्युट करणं गरजेचं आहे. म्हणजे तार्किक दृष्ट्या तू जे म्हणतोस की हे डबल फंडिंग नाही का किंवा डबल टॅक्सेशन नाही का, हे खरं आहे असं एका बाजूला जरी म्हटलं तरी त्याचं विश्लेषण आणखी नीटपणे आपल्याला करायला लागेल. की त्याला त्याची एक केस बनवायची असेल ऍडव्होकसी म्हणून तर ते करायला लागेल, कारण तो आता तेवढं आपल्याला खरोखर तेवढं डिटेलमध्ये करता येणं शक्य नाहीये की एकंदर बजेटचे किती पैसे कुठच्या याला ऍक्च्युअली वापरले जातात आणि ते खरोखर तितकं वापरणं गरजेचं आहे की नाही. याच्यामध्ये इनइक्वालिटी रिपोर्ट आहे तो, आणि दुसरा रिपोर्ट जो आहे की आपण शस्त्रास्त्रांवर जे खर्च करतो आणि त्याचा आणि सोशल सेक्टरवर खर्च याचं कंपॅरिझन करणारे रिपोर्ट जे आहेत ते जर पाहिले तर त्या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला कळू शकतं की आज आपले पैसे कुठे जास्त, सुरक्षा व्यवस्थेवर किती पैसे जातात, आणखीन जिथे आरोग्याची सुरक्षा किंवा जगण्याची सुरक्षा हा जो माणसाचा मूलभूत अधिकार आहे त्याच्यावर आपण किती पैसे खर्च करतोय. त्या स्तरावरच्या ऍडव्होकसीचा मुद्दा म्हणून तर आपल्याला पाहायला लागेल. कमलेश, थँक्यू. आता मीनार, आता तू विषमतेवर बोललास की वेगवेगळ्या प्रकारची विषमता अशी उघड होती आता या आपत्ती काळामध्ये. तर त्याबद्दलचा एक प्रश्न आहे, नसरीननी विचारलाय. नसरीन इथे आहे का की फेसबुकवर आलाय की टेक्नॉलॉजिकल डिव्हाइड आता खूप मोठ्या प्रमाणावर तेही उघड होत आहे. म्हणजे आता आपल्या कामवाल्या बायकांना फोन केले तर काही जण सांगतात की आम्हाला आता म्हणजे चार्जिंग पण करणं शक्य नाहीये, फोन रिचार्ज म्हणजे आपण पैसे पाठवले असं मिळाले का वगैरे असं विचारायला सुद्धा
कनेक्ट होत नाहीये त्यांच्याशी. तर त्याच्याबद्दल काय म्हणजे सोशल मीडिया, मगाशी तू सोशल मीडिया आणि या सगळ्याबद्दल बोलत होतास, थोडं डिस्टर्ब झाला आवाजमध्ये. पण आता हा मोठा एक डिव्हाइड आहे, गॅप आहे, तर त्याचं काय करायचं? मुद्दा मांडतेस खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण का फक्त हा टेलिफोन चार्जिंगचा प्रश्न नाहीये, तर खूपशा ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आता शिक्षणाच्या प्रयोगामध्ये व्हॉट्सअपवर शिक्षणाची प्रक्रिया किंवा पॅड्स आणखीन जे हँडहेल्ड डिव्हाइसेस आहेत त्याच्यावर शिक्षणाची प्रक्रिया किती टक्के, आणि हे फक्त भारतातला प्रश्न नाहीये, हाच आज अमेरिकेमध्ये जिथे खास करून जास्तीत जास्त ज्या डेथ्स झाल्या अमेरिकेमध्ये त्या आफ्रिकन अमेरिकन आणि लॅटिन अमेरिकन ह्या 2 लोकांच्या जास्तीत जास्त डेथ तुम्हाला झालेल्या दिसतात. त्याच कुटुंबांमध्ये जर घरात एक कॉम्प्युटर असेल आणि 3 मुलं असतील तर 3 मुलांना कसं सायमल्टेनियसली शिकता येईल एका कॉम्प्युटरचा, हा प्रश्न वेगळ्या वेगळ्या स्तरावर आज येणार आहे. म्हणजे हा जो डिजिटल डिव्हाइडचा जो प्रश्न आहे तो फक्त मोबाईलशी निगडीत नाहीये, तर ज्या पद्धतीने पुढचं म्हणजे वर्क फ्रॉम होम, आता माझ्या घरात सुद्धा तू बघता की इंटरनेट एवढं स्टेबल नाहीये, चांगली बँडविड्थ असताना सुद्धा, तर ज्यांच्याकडे त्या पद्धतीचे पैसेच नाहीयेत उपलब्ध करून घ्यायला, त्या पद्धतीचे इन्स्टॉल करून घेण्याकरता, त्यांचं एक खूप नवीन एक विषमता, नवीन पद्धतीची विषमता जी आपण निर्माण करतोय शिक्षणाच्या अनुषंगाने, आणखीन ऍक्सेस टू इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने, तो मला वाटतं आणखीन एक महत्वाचा मुद्दा पुढे या कोविडच्या प्रक्रियेमधनं पुढे येणार आहे. आणि त्या अनुषंगाने निसरीन किंवा कोणाचा प्रश्न असेल की जे फाउंडेशन्स आहेत त्यांनी त्यांच्या ह्या प्रक्रियेमध्ये, आणि तो व्हल्नरेबिलिटी अनालिसिसचा हा एक भाग आहे की तुम्हाला ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन आहे का, नॉन ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन आहे, हा व्हल्नरेबिलिटी अनालिसिसचा एक भाग आहे. त्या अनुषंगाने त्याच्याकडे पाहिलं तर मग यापुढे कम्युनिटीजना सपोर्ट करताना हा पण मुद्दा आपल्याला डोळ्यासमोर ठेवून कम्युनिटीजना किंवा समूहांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि ह्याला सामूहिक कशा पद्धतीचे प्रयोग करता येतील की प्रत्येक घरांमध्ये किंवा प्रत्येक मुलाकडे स्वतःचाच हँडहेल्ड डिव्हाइस असेल, अशी प्रक्रिया अजूनही कितीतरी वर्ष होणार नाही भारतासारख्या देशामध्ये, जी आत्ताची आपली परिस्थिती आहे. एकंदरीतच इंटरनेटच्या बँडविड्थच्या अनुषंगाने आणि दुसऱ्या बाजूने लोकांची क्षमता, आर्थिक क्षमता हे डिव्हाइसेस घेण्याच्या दृष्टिकोनातून. मीना नमस्कार, संतोष बोलतोय. बोल. येस मीना, माझा प्रश्न असा होता या ठिकाणी की तू खूप चांगली मांडणी केली आणि एक ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आणण्याचा प्रयत्न केला. तो खूप चांगला झाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी, आणि तुला एक नेहमीच संधी असते असं आम्ही बघतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये. मला असा साधा मुद्दा होता याच्यामध्ये की म्हणजे एकूणच संस्थांची जी कार्यशैली आहे, म्हणजे कोविड-19 नंतर संस्थांना सुद्धा आपली कार्यशैली बदलावी लागणार आहे, तर त्या अनुषंगाने तुझं काय असं म्हणजे एकूण तू ग्लोबली सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेस, कदाचित इतर भारतीय म्हणजे भारतापेक्षा इतर देशांमध्ये परिस्थिती फार वेगळी असू शकते, पण भारताच्या स्थितीमध्ये ह्या सगळ्या परिस्थितीकडे संस्थांनी कसं बघितलं पाहिजे? त्या संदर्भात संबंधी माझा प्रश्न होता की कोरोना नंतरचं जे पूर्णपणे कसं असेल आणि त्याच्यामध्ये खास करून एनजीओची भूमिका आणि कार्यपद्धती किंवा कार्यशैली आपल्याला कशा पद्धतीने विकसित करण्याची गरज आहे, हाच माझा खरं म्हणजे प्रश्न होता. आणि तुम्ही जे आता पूर्ण एक जगभराचा पूर्ण समज आणि आतापर्यंत जे काय आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम केलं, म्हणजे तो लातूरचा भूकंप असो किंवा गुजरातचा भूकंप असो किंवा असून तिथली परिस्थिती आणि तिथलं हे सगळी परिस्थिती वेगळी होती ना. आता कोरोना नंतर तर पूर्णपणे एक नवी संस्कृती याच्यामधून निर्माण होती का अशी एक भीती पण आहे. म्हणजे अस्पृश्यत जसं शारीरिक डिस्टन्स ते म्हणतात, पण आपण म्हणतो की शारीरिक डिस्टन्स म्हणजे सामाजिक अंतराऐवजी शारीरिक अंतर हा शब्द आपल्याला पाहिजे. तर ह्या पद्धतीने आता जे सगळं वातावरण तयार झालंय आणि एका धार्मिक घटनेला जास्त जबाबदार धरण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, याच्यामध्ये आपल्यासारख्या एनजीओची भूमिका शासनासोबत काम करताना सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने आखणी करावी लागेल. नितीन, तुमचा प्रश्न लक्षात आला. ओके, संतोष तू जो प्रश्न विचारतोय तो फक्त एनजीओच करता नाहीये. आज मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट सेक्टर याच्यावर खूप मोठ्या पद्धतीने विचारमंथन चालू आहे. शब्द सातत्याने वापरला जातोय प्रत्येक चर्चेमध्ये, तो शब्द ऍजिलिटी, की तुमच्यामध्ये कुठपर्यंत परिस्थितीला अडॅप्ट करण्याचा, म्हणजे पहिलं म्हणजे कशा पद्धतीची परिस्थिती येणार आहे याचा एक फोरसाईट असणे, ती फोरसाईट डोळ्यासमोर ठेवून, ते एक लक्ष डोळ्यासमोर ठेवून काय पद्धतीचा लवचिकपणा आपल्याला आणणं गरजेचं आहे. मग तो लवचिकपणा कशा गोष्टींमध्ये, आपल्या कार्यक्रमांच्या
कार्यक्रमांच्या मांडणी किंवा कार्यक्रमाची आखणी किंवा कार्यक्रमाचं स्ट्रक्चर, प्रोग्रामचं स्ट्रक्चर, प्रोग्रामची मांडणी, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करणं गरजेचं आहे. आपल्या त्याचा स्टाफ असतील, व्हॉलंटियर्स असतील, इतर कार्यकर्ते असतील, तर त्यांच्याकडनं मॅक्झिमम आपल्याला त्यांचा मॅक्झिमम एंगेजमेंटसह काय पद्धतीने त्याच्याकडनं काम त्यांच्या उत्साहाने करून घेता येईल, तर त्याच्यामधलं काय लवचिकपणा असणं गरजेचं आहे, अजिलिटी असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने कशा पद्धतीची फ्लेक्झिबिलिटी आपण आपल्या फंडर्स बरोबर, डोनर्स बरोबर निगोशिएट करणं गरजेचं आहे, आणि काय त्याच्याकरता काय पद्धतीने वेगळा विचार करणं गरजेचं. उदाहरणार्थ अगदी छोटंसं तुम्हाला सांगतो की आज मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या संस्थांमध्ये आहे की नाही मला माहित नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं एक हेल्थ इन्शुरन्स मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे जर त्यांना फ्रंटलाईनवर काम करायचं असेल तर. आणि जर आपली ही नैतिक जबाबदारी आहे की त्यांचं नीट संरक्षण होणं गरजेचं आहे, तर जर फ्रंटलाईनवर काम करणार असतील तर ह्याच्याकरता प्रोव्हिजन्स कुठून असणार आहेत. आपल्या प्रोजेक्ट फंडिंग मध्ये आपण ह्याची कधी विचार केलेला नव्हता, तर त्या पद्धतीने त्या म्हणजे एकंदर स्टाफ पॉलिसीच्या अनुषंगाने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. कशा त्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये आणता येते. वर्क फ्रॉम होम हा एक जो मुद्दा आहे की खूपशा वेळा आपल्या इथे भारतामध्ये काय आहे की आपल्या समोर तो माणूस काम करतोय की नाही हे पाहण्याची खूप जणांना गरज असते की खरोखर काम करतोय का नाही, घरी बसून गप्पा मारत बसलाय की आणखी काय करतोय. म्हणजे वर्क फ्रॉम होम पुनर् आपल्या कामाच्या दृष्टिकोनामध्ये एक कल्चरल शिफ्ट ची मला वाटतं गरज आहे. आणि याच्यावर आणखीन आपल्याला डिटेलमध्ये प्रत्येक अंग आपल्या संस्थेचं किंवा संघटनेचं घेऊन प्रत्येक अंगामध्ये लवचिकपणाचा अर्थ काय, एक फक्त मी सांगू शकेन की लवचिकपणा याचा अर्थ मूल्यविहीनता असा नाही. म्हणजे काही मूल्य जी आहेत ती मूल्य कायम ठेवून लवचिकपणा कसा आणता येईल, आणि ती म्हणतो कोर व्हॅल्यूज आपल्या काय आहेत, मूळ अशी मूल्य की आहेत की ज्याच्यावर त्यांना आपण नॉन निगोशिएबल म्हणतो, की ज्याच्यावर आमचं कधी समझोता करणार नाही असं जे म्हणतो, ती नॉन निगोशिएबल मूल्य क्लॅरिफाय करणं आणि त्याच्या व्यतिरिक्त गोष्टींची मग कशा पद्धतीने फ्लेक्झिबिलिटी ऍजिलिटी आपल्याला आणता येईल आपल्या पूर्ण संस्थेच्या सगळ्या वर्क प्रोसेसेसमध्ये, कामाच्या स्ट्रक्चरमध्ये त्या पद्धतीचा विचार करणं गरजेचं. आणि हे प्रत्येक संस्थेकरता वेगळं वेगळं असेल. ऍडव्होकसी करणाऱ्या संस्थेकरता वेगळं असेल, मुलांबरोबर काम करणाऱ्या संस्थेकरता वेगळं असेल, स्त्रियांच्या बरोबर ऍडव्होकसीचं काम करणाऱ्या संस्थेबरोबर वेगळं असेल, स्त्रियांचं शेल्टर चालणाऱ्या संस्थेबरोबर वेगळं असेल. कारण का काही ठिकाणी फिजिकल प्रेझेन्स हा तुमचा खरोखर गरजेचा असतोच आणि असणारच आहे. तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक संस्थेकरता आपल्याला त्याचे एक नवीन नॉर्म्स किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स किंवा ज्याला सॉफ्ट म्हटलं जातं त्या सॉफ्ट निर्माण करणं गरजेचं आहे. नितीन, तुझ्या प्रश्नाकडे की मी असं सातत्याने आता मांडतोय ज्या लोकांशी माझं बोलणं होतंय की तुम्ही ते 4 पॉईंटचं जे फ्रेमवर्क मांडलं की व्हलनरेबिलिटी आणि रेझिलियन्स हा एक मुद्दा, इनइक्वॅलिटीचा जो मुद्दा, एसडीजीशी संबंध हा मुद्दा आणि सिटीजनशिप बिल्डिंग हा चौथा मुद्दा, हे 4 मुद्द्यांचा मी फ्रेमवर्क मांडला. हे मुद्दे कायम आहेत की ह्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्ही कशा पद्धतीचं काम निर्माण करता आणि मग त्या प्रक्रियेमध्ये सरकारबरोबर तुम्ही खरोखर कुठे जमू शकता, कुठे नाही जमू शकता. मी जे युवामध्ये कार्यकर्ते माझ्याबरोबर काम करायचे त्यांना माहिती असेल की मी नेहमी सरकारबरोबरचं आपलं जे आहे ते किस आणि किक असं असलं पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी आपण त्यांच्या बरोबर काम करू, ज्याला किस ही प्रक्रिया मी म्हणतो, आणि किक काही ठिकाणी त्यांना आपल्याला खरोखर त्यांच्याकडनं कामं करून घ्यायला लागतील. ह्या ठिकाणी किकचा बॅलन्स करणं हा जो भाग आहे सरकारबरोबर तो नेहमीच राहणार आहे. सरकारचं आपण कॉन्ट्रॅक्टर नाही, त्याचबरोबर सरकारच्या प्रत्येक गोष्टीचं सरकारकडनं आलंय म्हणून तो विरोध करणं असंही नाही. तर काही गोष्टींमध्ये सहकार्य, सहयोग, काही गोष्टींमध्ये त्यांना जबाबदारी ठरवणं हा जो पातळींवरचं काम आहे ते त्या कामामध्ये काही फरक पडणार आहे अशातला भाग नाही. बाकीचे मुद्दे संतोषला उत्तर देताना ते मुद्दे सगळ्याच एनजीओना लागू पडतील आणि हे 4 जे फ्रेमवर्क आहे त्याच्यावर थोडं आणखीन हे अगदी मी प्राथमिक म्हणून तर मांडलेलं आहे, त्याच्यावर आणखी खूप डिटेलमध्ये चर्चा करू शकतो. 4 पॉईंट्स कशा पद्धतीने प्रत्येक संस्थेकरता त्याचं अवलंबन किंवा अंमलबजावणी आपण करू शकतो. बोल संजय. आता याच्या पुढे जे काम करायचंय ना, म्हणजे जसं 92-93च्या नंतर जी कामं झाली आणि ती थांबली आणि आताच्या घडीला ज्या पद्धतीने कामं करणारे संस्था आहेत त्यांचा कणाच मोडलेला आहे, आर्थिक कणा मोडलेला आहे. आणि ज्या पद्धतीने पहिल्या लोक चळवळी उभ्या केल्या जायच्या, मी प्रश्नामध्ये टाकलेलं आहे की छंद म्हणून काही लोक आता एनजीओ चालवतात. म्हणजे 2005 26 जुलैचं जे झालं होतं त्यानंतर आम्ही
सायन हॉस्पिटलमध्ये डीन सोबत मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये ज्या एनजीओज आले होते, टिपिकल एनजीओज, त्यांना आम्ही असं म्हटलं की बाबा रोगराई का वाढते, तर नळ जे पाण्याचे जलवाहिन्या आहेत त्या गटारातून जातात, तर आपण बीएमसीला ते विचारलं पाहिजे. तर त्यांनी सरळ सांगितलं की हे राजकीय प्रश्न आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे विचार करणाऱ्या संस्था धारावी किंवा अशा मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये काम करतायत आणि ज्या लोक चळवळी उभा राहून काम केलं पाहिजे. म्हणजे जसं मी धारावीचा प्रश्न याच्यासाठी केलाय की गेल्या 16 वर्षांपासून धारावीचा विकास थांबलेला आहे आणि त्याच्यावर कोणीही काहीही बोलत नाही, राजकीय इच्छाशक्ती नाही. आणि आज ज्या पद्धतीने धारावीला म्हणजे पहिल्यापासून बदनाम झालेलीच आहे धारावी, त्यात आता भर पडलेली आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं तर आता एक जण मला सांगत होता की त्याला सांगितलं की तू धारावीत येतो, तू राहतोस, तू इथे कामाला यायचं नाही, तुझा जो काही हिशोब आहे तो केला जाईल. म्हणजे अशा पद्धतीने धारावी किंवा अन्य झोपडपट्ट्यांमधल्या लोकांचे जॉब जाणार आहे आणि हे चॅलेंजिंग आहे. आणि दुसऱ्या बाजूला एनजीओच्या मर्यादा आहेत. तर याच्यामधून आपल्याला कसा मार्ग काढता येईल आणि काय करावं लागेल, म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून लोक चळवळी कशा उभ्या करता येईल आणि त्याला आपल्याला कशी मदत करता येईल, याचा कसा विचार होईल. संजयचा प्रश्न नेहमीप्रमाणे एक पूर्ण वेबिनार करण्याचाच प्रश्न आहे. फक्त धारावीच्या संदर्भात नाहीये, कारण लोक चळवळीबद्दल बोलतोय, पण तो धारावीतलं अनिल इंगळे यांनी मला सातत्याने तू जो काही डेटा पाठवतो असतो, मला पण डेटा धारावीकडनं कळतोय, धारावीमधनं मिळतोय तो डेटा, आणि तू ज्या पद्धतीने मांडणी करतोस की खरोखर हा एक काय म्हणतात कळीचा मुद्दा आज पुढे येणार आहे. धारावी विकासाचा प्रश्न जे कितीतरी दिवस टांगत असलेलं, काय भिजत असलेलं घोंगडं आहे आणि त्याच्यावर अजूनपर्यंत काही निर्णय होत नाहीत. आणि जोपर्यंत ते काही निर्णय होत नाहीत तोपर्यंत खरोखर आजची जी परिस्थिती आहे आणि ती नवीन परिस्थिती जिथे जायचं आहे आपल्याला, खरोखर लोकसहभागातून धारावीचा विकास करण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमधला जो मधला काळ आहे तो तू जसं म्हणतोस की अंधारमय आहे काळ, की तर ते खरंच आहे. आणि ह्याच्यामध्ये स्टिग्मा जो प्रकार आहे, म्हणजे धारावीला ह्याच्यात सुद्धा स्टिग्मा होता धारावी म्हणून तर, आणि त्या स्टिग्मा कमी करण्याकरता आपण सगळ्यांनी खूप जोर लावून काम केलंय, त्याची एक प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केलाय. पण तो आता परत ह्या कोविड-19च्या अनुषंगाने एक भौगोलिक क्षेत्राचा जो स्टिग्मा म्हणून तर, किंवा आजही काही, आणि हे धारावी करतात नाही, आमच्या इथं जवळ नेहरू नगर वस्ती आहे, तिथं त्या पद्धतीने स्टिग्मटायझेशन, वस्त्यांचं स्टिग्मटायझेशन अशी प्रक्रिया होते, बिल्डिंगांचं स्टिग्मटायझेशन, कुटुंबांचं स्टिग्मटायझेशन अशी प्रक्रिया आपल्याला होताना दिसते. म्हणजे हे वेगवेगळ्या स्तरावरची लढाई आहे संजय, आणि ह्या अनुषंगाने जितक्या लोकांना एकत्र करून आपण हे करू शकतो त्याच पद्धतीने करायला लागणार आहे. तुला माहिती आणि मलाही माहिती आहे, धारावीमध्ये खूप जण त्यांच्या वैयक्तिक नेतृत्वासाठी काम करणारे आहेत, आणि काही जण तुमच्यासारखे जे आहेत की जे सामूहिकरित्याने काहीतरी प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करतायत. तर हे सामूहिकरित्या प्रक्रिया राबवण्याच्या लोकांना एकत्र आणून आपण काय करू शकतो धारावीमध्ये, असं आपण नीट पाहणं गरजेचं आहे. आता त्वरित इमिजिएटली फार काही करणं शक्य होणार नाहीये, कारण का बहुतांशी जागा कंटेनमेंट झोन मध्ये आहे, ते तुला माहिती आहे, म्हणजे बाहेरून शकत नाही, तिथे ही परिस्थिती आहे. म्हणजे तिथल्या लोकांकडनं जी माहिती येते त्याच माहितीवर आपल्याला काय बोलता येईल ते करता येत आहे. परंतु मुद्दा मांडण्यास तो महत्वाचा आहे. होपफुली लॉकडाऊन नंतर आपण त्या एकंदरीत विषयावर, आणि बीएमसीची इलेक्शन येणार आहेत ते डोळ्यासमोर ठेवून सुद्धा त्याला आपल्या त्या प्रक्रियेने काम करणं गरजेचं आहे, की फक्त धारावीच नाही तर एकंदरीतच मुंबईतल्या वर्कर्स कॉलनी, ज्याला लोक जनरली स्लम्स असं म्हणतात, त्या वर्कर्स कॉलनीज आहेत बेसिकली, कामगारांच्या वस्त्या आहेत. तर त्या कामगारांच्या वस्त्यांच्या अनुषंगाने कशी पुनर्मांडणी केली पाहिजे आणि तो जोराने पुढे आणलं पाहिजे, हा आपण नक्कीच करूया संजय. लॉकडाऊन फक्त तुझ्या माहितीसाठी सांगतो की आता मी सकाळ सोबत आहे, तर आम्ही काही प्रक्रिया आता चालू करतोय महिलांसोबत, म्हणजे जून एंड पासून त्या सुरू होतील. छोट्या छोट्या मिटिंग घेऊन त्यांचे लघु उद्योग वगैरे अशा प्रश्नावर आम्ही थोडंसं लक्ष देतो. आजच माझं पुण्याच्या ऑफिस बरोबर बोलणं झालं, तर होपफुली त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल. नक्कीच नक्कीच. इथे एक फेसबुकवर कमेंट आली, ती मला वाचून दाखवावीशी वाटते मिनार सगळ्यांसाठी, की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही कोरोना समन्वय समिती तालुकावार आणि अपेक्स जिल्हा समिती अशी रचना केली, म्हणजे एनजीओजनी. प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यामध्ये दुवा म्हणून काम करतोय. रेशन कार्ड नसलेल्या गरजू लोकांची माहिती गोळा करणं, शेल्टर होम्सना भेटी देणं, लोकांना धीर देणं, ही कामं सांगितली गेली. बाकीचं काम आम्ही वेगळं करत आहोत. शेतकरी, महिला आणि मायग्रंट्स यांच्यातर्फे
प्रशासनाकडे रेशन, आरोग्य सेवा आणि राहण्याच्या सोयीबद्दल दाद मागितली. हे उस्मानाबादमध्ये छान काम चाललंय, असंच काम अपेक्षित आहे खरं म्हणजे. एक गोष्ट जे काही ग्रामीण भागात काम करणारे कार्यकर्ते असतील की रोजगार हमीची कामं जिथे जिथे ज्या पद्धतीने आपल्याला काढता येतील, म्हणजे दोन्ही बाजूनी सप्लाय आणि डिमांड ह्या दोन्ही पद्धतीने. आणि मेधाला माहिती आहे की नीलमताईंनी म्हटलेलं आहे की डिमांड साईडचं जे काही प्रश्न काही निर्माण झाले तर त्या चीफ मिनिस्टर ऑफिस बरोबर कोऑर्डिनेट करून त्याच्यामध्ये मदत आपल्याला करू शकतील. परंतु नीट पद्धतीने हा सप्लाय आणि डिमांड दोन्ही बाजूचा जो भाग आहे त्याच्यावर जर कोऑर्डिनेट करणारे कोण माणसं असतील तर त्यांच्याबरोबर काम करणं खूप गरजेचं आहे. कारण का आता जे गेले त्या गावात राहून करणार काय हा मोठा प्रश्न निर्माण ऑलरेडी झालेला आहे. त्याच्यामुळे आणि खूपशी माणसं भीतीमुळे आणि आत्मविश्वास नाही आता की बाबा आपण खरोखर जगू शकू की नाही याच्यामध्ये, त्याच्या ह्या दोन्ही पोटींमुळे गावांमध्ये गेलेली आहे. आणि गावांमध्ये संसाधनं नाही आहेत किंवा जीवन निर्वाह होऊ शकणार नाहीये. तर त्या पद्धतीने काय करता येतील, कुठल्या पद्धतीचे क्रिएटिव्ह कामं आपल्याला रोजगार हमीमध्ये काढता येतील. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे दोन्ही रोजगार हमी राज्य सरकारची आणि मनरेगा केंद्र सरकारचा ह्या दोन्ही प्रक्रिया आपल्याकडे आहेत. त्या अनुषंगाने त्याचा वापर आपल्याला कसा करता येईल तर हे उस्मानाबादचं चांगलं उदाहरण आहे. मेधा तुला माहिती पाठवली लेखी तर मग ती माहिती मला जरा फॉरवर्ड केली तर चांगली होईल. हो. हेमंत, तू एक प्रश्न विचारलास, तूच विचारतोस का व्हिडिओ सुरू करून? आणि तारा केदारांना पण एक प्रश्न विचारायचा. अनिल इंगळे. हा, दोघं मी शेअर करते अनिल इंगळे बरोबर. हा, तुम्ही आधी विचारा मग हेमंत. नमस्कार. प्रश्न नाहीये माझा, मला एक 2-3 मुद्दे मांडायचे. मिनारला प्रश्न विचारायचा काही प्रश्नच येत नाही. तर माझे 3 मुद्दे असे आहेत. मी सरकारीच नोकरदार आहे, पण 3 मुद्दे असे आहेत. पहिला मुद्दा जो आहे की तूर्तता जे सांगितले मिनारनी, जे सांगितले की 4 मुद्दे जे सांगितले, तर त्याच्यातला जो पहिला मुद्दा आहे तो इमिडिएटली जो आहे तो आता माझ्या अनुभवानुसार की अनेक सोसायट्यांमध्ये ना फार्म टू होम अशा पद्धतीने सप्लाय माल पुरवला जातोय, भाजीपाला असो किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या. तर त्या पद्धतीने जर एनजीओने ते जर हळूहळू काबीज नाही म्हणण्यापेक्षा सुरुवात, शिरकाव जर केला तर मला वाटतं ते अधिक कन्स्ट्रक्टिव्ह काम होऊ शकेल. कारण आता सध्या ती परिस्थिती सगळीकडे चालू आहे, तर तेच कंटिन्यू करणं. मीनाने जे सांगितलं की आपण त्या क्षेत्रात, कारण ॲडव्होकसी आणि याच्या बरोबरीने आपल्याला हे मुद्दे आता पोस्ट कोविड नंतर घेणं गरजेचं आहे. तर तो एक मुद्दा झाला. तर त्या सोसायट्यांमध्ये आपण कशा पद्धतीने घुसू शकतो, आपल्याला सोशल मीडिया आहे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण घुसू शकतो की नाही त्याच्यावर विचार करायला हरकत नाही. दुसरा मुद्दा असा होता की नीलम गोरे आणि यांच्याबद्दल बोलणं केलं की ज्या लोकांना ऑलरेडी कम्युनिटीमध्ये किंवा वस्ती पातळीवर काम केलेलं आहे आणि मोठ्या याच्यावर काम केलेलं आहे, तर डिस्क्रिमिनेशन जर हाताळायचं असेल तर डिस्क्रिमिनेशन मध्ये की अशा ज्या महिला आहेत किंवा आता मी इथे सुप्रिया सुळेंचा पण मी उल्लेख करू इच्छिते, तर अशा ज्या महिला आहेत तर त्यांना घेऊन आणि आपण पुढे जाणं योग्य ठरेल की नाही याच्यावर पण विचार व्हायला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा माझा असा आहे की आता जे आत्मनिर्भरता म्हणतायत आपले सरकार, तर आत्मनिर्भर होण्यासाठी आपण हे ज्या सोसायटींचं आहे तर ते उदाहरण घेऊन आणि आपण नवीन जे सेल्फ एम्प्लॉयमेंट जे म्हणतो त्या पद्धतीने आपण हातात घेतलं आणि ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या कुठल्याही असोत डेव्हलपमेंटल ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा वेगवेगळे छोटे कारखाने आणि त्याच्याबरोबर काम करणारी जी युथ मंडळी किंवा युवक आहेत, तर त्यांना हाताशी धरून आणि आपण काम सुरू केलं पाहिजे का एनजीओजने. तर हा पण याच्यावर पण विचार करणं गरजेचं आहे. हे 3 मुद्दे माझे होते. थँक्यू. कॉमेंट्सच आहेत, चांगलं आहे, सुंदर. तारा. हेमंत, तू विचारतोयस प्रश्न? हेमंत नाहीये का इकडे? बरं, हेमंत नाहीये का इथे? मी विचारू तोपर्यंत. बरं, एक प्रश्न असा आहे, एक सविता दामले आहे तिथे. सविता, तुला व्हिडिओ तुझा सुरू करायचा असेल तर करू शकतेस. मिनार, सविताची ओळख म्हणजे ती खूप मोठी अनुवादिका आहे. मराठीत खूप चांगली पुस्तकं अनुवादित केली आणि इथे ती आली आहे तर एक तिच्या पुस्तकाचं सांगायला हरकत नाही. मेलिंडा गेट्सचं आत्मचरित्र तिने अनुवादित केलंय, खूप छान आहे.
आलंय म्हणजे मराठीमध्ये ते नुकतंच या लॉकडाऊनच्या आधी मला वाटतं मार्च मध्ये प्रकाशित झालं. तिचा प्रश्न तू सांगतेस का सविता? वाचलायस ना प्रश्न? मी वाचला प्रश्न. मग तू उत्तर दे. हा प्रश्न अगदी महत्वाचा प्रश्न आहे, कारण का मी जे स्टिग्मटायझेशनचं म्हणालो त्याच्याशीच हा निगडीत प्रश्न आहे की आज काय झालंय की एकंदरीत देशामध्ये परिस्थिती जी आहे ती कुठे ना कुठे एक केंद्री हुकुमशाही पद्धतीने वागण्याची जी प्रक्रिया आणि त्याचा एक काय म्हणतात त्याला नॉर्मलीकरण जे झालेलं आहे की ते आता सर्वसामान्य म्हणजे दिल्लीमधल्या तर त्याला RWS म्हणतात, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन, हे एक मोठा प्रकार झाला आहे की जे खूपशे त्यांचे स्वतःचे नियम बनवत आहेत आणि ते नियम मुंबईमध्ये झालंय, काही कॉलनीजमध्ये झालंय की ते त्यांचे स्वतःचे नियम बनवतात की ह्याना यायला परवानगी आहे, ह्याना यायला परवानगी नाही. माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जर त्या कॉलनीमध्ये राहत असाल तर सरकारच्या गाईडलाईनच्या व्यतिरिक्त कुठचाही नवीन नियम तुमचा RWA किंवा रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन इम्पोज करत असेल तर त्याला विरोध करणं आणि त्याला रिपोर्ट करणं. आता मला हे माहिती आहे की हे सांगणं खूप सोपं आहे, कारण का शेवटी तुम्हाला तिथे राहायचंय तर तुम्हाला शेवटी विचार करायला लागतो की आपल्याला दुश्मनी घ्यायची आहे का नाही घ्यायची आहे. परंतु शेवटी कोणातरी माणसाच्या जीवननिर्वाहाचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर मग आपल्याला हा भूमिका घेणं गरजेचं आहे आणि ती भूमिका स्पष्टपणे मांडून आपल्या इथल्या रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनला लॉजिकली एक्सप्लेन करून की बाबा ह्या पद्धतीच्या सरकारच्या गाईडलाईन मध्ये फिट होऊन जर ती व्यक्ती कामाला येत असेल तर तिला कामाला नकार देणं हे चुकीचं आहे आणि ते चालणार नाही, अशा पद्धतीची भूमिका. आणि मग आपल्या बाजूच्या अशा विचारांच्या लोकांना एकत्रित करणं गरजेचं आहे, कारण का हा प्रश्न आज RWSचा प्रश्न, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचा प्रश्न तुम्ही किती पाहिले मला माहित नाही, पण केसेस ज्या दिल्लीमधनं वगैरे आल्या आहेत तर आणखीन भयानकच आहेत. म्हणजे एक सत्ताच मिळाल्यासारखं ते त्यांचं चालू झालं. तेच म्हटलं ना की एक नवीन सत्ता आणि मग त्या सत्तेचा म्हणजे आणि मग ते कुठल्याही परिस्थितीवर जाऊ शकतं. मग ते कुठल्या धर्माची बाई आहे आणि हे कुठल्या जातीची बाई आहे, हे सगळ्या ज्या गोष्टींचा आपण विरोध करून ज्या पद्धतीने भारतीय संविधान बनवलं त्याचं डिकन्स्ट्रक्ट करण्याची प्रक्रिया ह्या वेगवेगळ्या पॉवर सेंटर्स करतायत. तर त्याला आपण सगळ्या जागरूक नागरिकांनी सातत्याने विरोध करणं हेच सविता मला वाटतं की हाच पर्याय आहे आपल्याकडे. ह्याच्यावर दुसरा पर्याय नाही. जोपर्यंत आपण आपल्यासारखी चांगली लोक संघटित करत नाही तोपर्यंत ज्या लोकांना वाईट गोष्टी करायच्या आहेत त्यांचीच ताकद चालते हे आपल्याला अनुभवातून माहिती आहे. सॉरी मी तुला जनरल उत्तर दिलं कारण का तेच उत्तर आहे त्याला. बरं प्रश्न आहेत का बघ? मेधाताई, मी संदीप, माझा एक प्रश्न आहे. तुझा व्हिडिओ चालू करशील का? मी चालू प्रयत्न करतोय पण तो डिसेबलच आहे. बरं ठीक आहे, प्रश्न विचार. मिनार संदीप खूप काम करतोय अंधेरी भागात आता. त्यांनी खूप मोबिलाइज केलंय आता गेल्या 2 महिन्यात. संदीप जर असं आहे की जर आपण मागच्या 15 दिवसातली आकडेवारी पाहिली तर ज्या पद्धतीने लोक मायग्रेट होऊन गेलेत ग्रामीण भागात, तर मला असं वाटतं की एकदम कॅटस्ट्रॉफिक लेवलला पेशंट वाढतील काही दिवसात असं वाटतंय. सगळी आकडेवारी बघितली तर ही एक सिच्युएशन आहे. दुसरी सिच्युएशन, त्यामुळे लॉकडाऊन एक्सटेंड करणं कंपल्सरी असेल सरकारला बऱ्याच भागामध्ये. आणि जर लॉकडाऊन एक्सटेंड केलं अजून तर मुंबईमध्ये अशी अनेक कुटुंब आहेत जे खास करून झोपडपट्ट्यांमध्ये रेंटवर राहतात की ज्यांच्याकडचे पैसे संपलेले आहेत आणि रेशन सध्या इकडून तिकडून मिळतंय पण ते मिळणं बंद होणार. असं आहे की म्हणजे मी जी परिस्थिती बघतोय करंटली त्यामध्ये माझा आवाज येतोय ना ऐकू? हो हा. तर असं आहे की जर शासन आणि जनता हे सगळ्यांनी जर एकजुटीने काम केलं तरच आपण या संकटावर मात करू शकतो असं मला वाटतं. अदरवाईज हे खूपच गंभीर होणार आहे दोन्ही, म्हणजे इट्स अ ह्युमॅनिटेरियन क्रायसिस ॲज वेल ॲज कोविड क्रायसिस. मुद्दा असा आहे की मागच्या 2 महिन्यात चित्र बघितलं तर जिथे संपूर्ण देशाच्या जनतेला सरकारला एकत्र व्हायचं होतं तिथे विविध राजकीय पक्षांनी आणि मेन स्ट्रीम मीडियानी खास करून इलेक्ट्रॉनिक मीडियाने लोकांना फार डिवाइड केलं आणि ही डिव्हिजन वाढतच चालली आहे. प्रश्न माझा असा आहे माहिती आहे की लोकांना युनाइट करण्यासाठी NGOज म्हणून आपण काय करू शकतो?
कारण मला त्याची फार गरज वाटते. कारण ते जर तशी युनिटी कारण हे वॉर आहे, वॉर पेक्षाही भयानक स्थिती आहे. आणि बेसिकली जगाचा एक इतिहास आहे की तीच युद्ध म्हणजे एखादं राष्ट्र तेव्हाच युद्ध जिंकतं जेव्हा घराघरातून युद्ध लढलं जातं. पण आपल्याकडे डे बाय डे डिव्हिजन वाढतच चाललेली आहे. तर एनजीओ म्हणून आपण काय करू शकतो की जेणेकरून युनायटेडली आपण ह्या संकटाशी सामना करू शकतो? परत संदीप, प्रश्न मोठा आहे. तू जो मांडलास त्याच्यावर म्हणजे जसं मी संजयला सांगत होतो की साधारणतः लॉकडाऊनचं काम जरा हे ज्यावेळेला मोकळं होईल त्यावेळेला आपल्याला काही जणांना एकत्र बसून याचं नीट पद्धतीने प्लॅनिंग करण्याची गरज आहे. तो पहिला मांडलास, तो पहिला बोलण्यामध्ये मी सांगत होतो की 2-2.5 महिने लोकांकडे काही रोजगार नसल्या झोपडपट्ट्यांमध्ये जे डागडुजीचं काम करावं लागतं घरांचं पावसाळ्याच्या अगोदरचं, ते झालेलं नाही. रेंटचा प्रश्न आहेच, हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे. औपचारिक क्षेत्रामध्ये आता जसं काही देशांनी रेंट ला 3 महिने किंवा 6 रेंट नाही दिला तर त्यांना इविक्ट करू शकणार नाही अशा पद्धतीची प्रक्रिया केली. भारतामध्ये ती प्रक्रिया झालेली आहे, परंतु इथे वस्त्यांमध्ये जो प्रकार आहे तो ते रेंट करणारा दोन्ही अनौपचारिक क्षेत्रामध्ये म्हणजे फॉर्मल क्षेत्रामध्ये इविक्शन करून देणार नाही हे क्लिअर झाले कायद्याने, परंतु आपल्या अनौपचारिक क्षेत्रामध्ये म्हणजे वस्त्यांमध्ये, कामगार वस्त्यांमध्ये हे कसं इम्प्लिमेंट करणार त्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला वॉर्ड ऑफिस किंवा ह्या स्तरावर किंवा त्या जो तो म्हणलेला आहे की तुम्हाला इव्हिक्ट केलं जाणार नाही, 3 महिने 6 महिने तुम्ही भाडं देऊ शकला नाही तरी, तर ते कशा पद्धतीने अंमलात आणता येईल वस्तीच्या स्तरावर यावर कुठे कायदेशीर सल्ला घेऊन काय करता येईल या अनौपचारिक वस्त्यांबद्दल ते करणं गरजेचं आहे. मी तो पॉइंट नोट करतोय आणि विचारू काही बोलून मी तुला तो परत रिफर करता येईल मला. थोडंसं मी याच्यामध्ये एक ऍड करू का? रेंटच्या मुद्दे, माझा मुद्दा एक प्रश्न वेगळा होता की लोकांना युनाइट कसं करायचं, पण मी रेंटच्या मुद्द्यावर एक मांडतो की जे तुम्ही शासनापर्यंत पोहोचवू शकता. ऍक्च्युली असं आहे की आता जे मायग्रंट लेबरना जाऊ दिलं जाते ऑफिशियली, तर ज्यांची आधार कार्ड गावची आहेत त्यांना सहज पाठवतायत. हे जे रेंटवर राहणाऱ्या लोकांचे जे कुटुंबासहित राहत आहेत त्यांचा एक मेजर प्रॉब्लेम असा झाला आता, खास करून जे मँगलोर, कर्नाटक या गोवा वगैरे इकडचे आहेत की प्रायव्हेट गाडी शिवाय ते गावी जाऊ नाही शकत. प्रायव्हेट गाडीचा खर्च साधारणतः 30,000 रुपये आहे आणि त्यांच्याकडे 1 रुपयाही उरला नाही. इथे रेंटवरही राहू शकत नाहीत. त्यामुळे जर समजा एखादी मागणी आपण शासनाकडे अशी करू शकलो तर की ज्यांच्याकडे ऍग्रीमेंट्स आहेत त्यांच्या रेंटचे, त्यांना गावी म्हणजे ह्या ज्या ट्रेन सोडतायत त्या ट्रेनने गावी जायला दिलं पाहिजे. असं काहीतरी करू शकतो का आपण? कारण त्यांची अवस्था वाईट आहे, आता इथे राहू शकत नाही आणि गावी जाऊ शकत नाहीत. कारण गावी जायला किमान 30,000 खर्च आहे, म्हणजे जे लांबचे भाग आहेत साधारणतः 800 किलोमीटरच्या आसपास. संदीप, हे थोडं आपण ऑफलाईन घेऊया का? ओके 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 ऑफलाईन घेऊ, कारण अगदी स्पेसिफिक प्रश्न आहे तो आणि मग त्याच्यामध्ये काय काय आता उपलब्ध आहेत सर्व्हिसेस वेगवेगळ्या, त्याच्यावर ऑफलाईन घेतलं तर मला वाटतं आपला अशोक तांगडेनी जो प्रश्न विचारलाय तो घ्यावा. आता एक 2-3 प्रश्न घेऊन संपूया कारण बराच वेळ झालाय. कोरोना नंतरच्या काळात त्यांनी फेसबुकवर विचारलंय, कोरोना नंतरच्या काळात गावात जो बदल होणार आहे त्याला धरून कोणत्या प्रकारचं काम करावं लागेल, कारण सगळी तिथलीही परिस्थिती बदलत चालली आहे. एक पहिला जो मुद्दा आहे की म्हणजे आता लॉकडाऊनच्या प्लॅनिंगचं फेल्युअर किंवा ह्या गोष्टींमध्ये आपण जाणं गरजेचं नाहीये. जिज्ञासाचा हात आणि जो प्रश्न मी बघितलाय येतो त्याच्यावर, परंतु हा प्रश्न संदीप सुद्धा जे म्हणत होता की जे लोक गावी जाणार त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर संसर्ग निर्माण होईल का आणि मग त्याला कसं तोंड देता येईल, कारण का आरोग्य व्यवस्था किंवा शहरांमधली आरोग्य व्यवस्था तुटपुंजी पडते आहे, तर गावांमध्ये खूपशा ठिकाणी आरोग्य व्यवस्थाचं काय चित्र आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्या आरोग्य व्यवस्थेला खरोखर कुठपर्यंत तोंड देऊ शकणार हा मोठा एक भाग आहे. दुसरा भाग आहे तो की जर पोहोचणाऱ्या लोकांना तिथे उदरनिर्वाहाची साधनं असणार नाहीत तर त्याचे जे सामाजिक परिणाम आपल्याला माहिती आहे की कौटुंबिक हिंसेचे प्रकार, मुलांवरच्या हिंसेचे प्रकार याच्यामध्ये वाढ झालेली दिसते आणि खूपशा ठिकाणी तर स्टडीजही त्याच्या पुढे येतात की काय पद्धतीने वाढ होते. दारू किंवा त्याचे गोष्टी वाढणं,
लातूर सारख्या भूकंपानंतर मुलांना विकण्याचे प्रकार, मुलींना खास करून जे त्यावेळेला आल्या, तर अजून अशा स्टोरीज मी बघितलेल्या नाहीत येताना ह्या कोविडच्या नंतर, परंतु अशा पद्धतीच्या प्रक्रिया ज्या सामाजिक स्तरावर निर्माण होतात तर त्यांचा आपण काय करणार आहोत. तर त्याला मूळ जो मुद्दा आहे की तुम्ही रोजगार हमीचं जे बोललो तो की कशा पद्धतीने प्रोडक्टिव्हली जास्तीत जास्त लोकांना एंगेज करता येईल, अगदी ब्लॉक पासून ते कुठच्या पद्धतीचे शेल्फचे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट कसे अंमलात आणता येतील आणि त्याच्याची एक मागणी करता येईल, हा एक उपाय आपल्या समोर आता दिसतोय. दुसरा फार मोठं, कारण का खूपशा ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन किंवा ज्या MIDCs निर्माण केलेल्या होत्या त्याही खूपशा ठिकाणी डिफंक्ट आहेत. तर त्या पद्धतीने लोकांना खरोखर काय पद्धतीचे रोजगार मिळणार आहेत हा मोठा होणार आणि त्याच्यामुळे सामाजिक परिणाम जे म्हटले ते येणार आहेत. परंतु ते परत आपल्याला जिल्हा निहाय किंवा ब्लॉक स्तरावर पाहून बघायला लागणार की तिथे काय उपलब्धता आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा प्लॅनिंगची प्रक्रिया चालू करायला लागणार आहे. मला वाटतं आता जिज्ञासाचा प्रश्न शेवटचा घेऊया. कचरा वेचकांचं जीवनमान अतिशय ऑलरेडी हलाखीचं होतच, आता आणखी भर पडलीये. त्यांना मिळणारा सुका कचरा कमी प्रमाणात मिळेल असं होऊ शकतं का? पर्यावरणाचा विचार काय, पर्यावरणाचं काय होईल वगैरे. मला ह्याच्यावर मला माहित नाही की गेल्या जे कचरा वेचकांबरोबर जसं तुमची संस्था आकार काम करते तसं इतर जे संस्था त्यांचा काय अनुभव आहे की गेल्या 2.5 महिन्यामध्ये खरोखर कुठच्या पद्धतीचा कचऱ्यामध्ये कमतरता झालेली आहे आणि खरोखर त्याची जी पूर्ण एक चेन आहे, मार्केटिंगची जी चेन आहे ती चेनच जर बिघडलेली असेल किंवा ती चेनच जर तुटलेली असेल, कारण का ती पूर्ण एक साखळी आहे, शृंखला आहे ना, हे कचरा वेचकांवर नक्की होणार आहे. ते जरी सुका कचरा पहिलं मिळणं आणि मिळाल्यानंतर ते विकत घेणारे लोक मग त्याचं संकलन करून एकत्रित पुढे पाठवण्याची प्रक्रिया आणि मग ते रिसायकलिंगकडे जाण्याची प्रक्रिया, ही सगळी प्रक्रिया कुठेतरी खंडित झाली आहे. म्हणजे ही ज्याला सप्लाय चेन जिथे जिथे तुटलेले आहेत तिथे थोडा काळ गेल्याशिवाय ती परत प्रक्रिया येणार नाही, मार्गावर येणार नाही, हे निश्चित आपल्या समोर आव्हान आहे. आणि त्या काळामध्ये यांचं काय आर्थिक यांची काय सुविधा आपण करू शकतो किंवा आर्थिक त्यांना कशा पद्धतीचं सहकार्य करू शकतो हा प्रश्न मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. परंतु मला निश्चित माहिती आहे की पूर्ण मी सगळेजण मुंबईत जे कचरा वेचकांबरोबर काम करताय ते एकत्रितपणे ह्याच्यावर चर्चा करून काहीतरी ठरवताय की काय बाबा काय आपल्याला अप्रोच घेता येईल, मग स्त्री मुक्ती संघटनेच्या बरोबर काय करता येईल का, तुम्ही आकार म्हणून काय करताय, निगडीत काच पत्रकारांची संघटना आहे त्यांचा काय अनुभव आहे, असं थोडंसं आपल्याला एकत्र बघायला लागेल आणि एकमेकाशी अनुभव शेअर करायला लागतील. बँगलोरमध्ये असं आमची एक मैत्रीण हरित दल्ला म्हणतात ते दलाचं काम करते असंच कचरा वेचकांबरोबर, तर ह्या दरम्यानचे अशा पद्धतीने एकत्रित थोडंसं सॉलिडॅरिटी एकामेकाबरोबर करून त्याला काहीतरी पर्याय काढायला लागतील असं मला दिसतंय. कारण का हे काय समाजातले सगळ्यात टोकाचे घटक आहेत ज्यांच्यावर जास्तीत जास्त परिणाम येणार आहे आणि हेच सगळीकडे होतंय. जे कचरा वेचकांबद्दल जे म्हणतोयस की आज काम नाही मिळालं, आज विकला नाही गेला कचरा, की आज संध्याकाळी काय घरी शिरणार, इथून प्रश्न निर्माण होतात. शेवटचा अश्विनीचा प्रश्न घेऊया. मला वाटतं की आपण PM केअर फंड साठी अप्लाय करू शकतो का असं मलाही आता वाटायला लागलंय. प्रयत्न करायला हरकत नाही असंच म्हणेन मी. नाही मेधाती, त्याच्या आधीचा प्रश्न आहे की CSR ऍक्ट मध्ये असं अलाउड आहे की तुम्ही 2% तुमचं जे मॅन्डेटरी हे आहे CSR करता ठेवायचा जो तुमच्या प्रॉफिटचा भाग आहे तो तुम्ही असा एखाद्या फाउंडेशनला देऊन टाकू शकता. आय एम नॉट शुअर दॅट दिस इज म्हणजे असं PM केअर्सला ते देऊन टाकू शकतात आणि त्यांचे हात वर करू शकतात दॅट दे हॅव कम्प्लिटेड देअर CSR ऑब्लिगेशन, असं आहे. आणि आय डोंट थिंक इन द ऍक्ट इट इज लाईक दिस. माझा तेवढा त्याचा अभ्यास केलेला नाही मी, परंतु तुला माहिती असेल की त्यांनी ऑर्डिनन्स आणले त्याच्या PM केअर्सला टॅक्सेशनच्या संदर्भात सुद्धा आणखीन CSR फंडच्या संदर्भात सुद्धा ऑर्डिनन्स आणलेले आहेत. ऑर्डिनन्स नक्की काय ते मी पाहिलेलं नाहीये, परंतु तो
प्रश्न महत्वाचा आहे की तो ऑर्डिनन्स पाहणं, कारण का शेवटी काय आहे की ज्यांच्या हातात सत्ता त्या पद्धतीने त्यांनी त्यांचे कायदे बनवलेले हो ना दॅट इज ते तर खूपच म्हणजे आहे. दोन्ही ऑर्डिनन्स जे त्यांनी आणले, आणि समजा ऑर्डिनन्स सुद्धा नसेल, ऑर्डिनन्स नसला आणि नुसतं सांगितलं तरी सुद्धा आज कंपन्या देणारच आहेत ना त्यांना. नाही का आधी सीएसआर फंडिंग साठी जेव्हा आधी आम्ही काय काय अप्लाय यापूर्वी जेव्हा केलंय तेव्हा असं मी ऐकलं होतं, मला आठवत नाही कधी, पण फाउंडेशनला असं तुम्ही तुमचं सीएसआर देऊन टाकून असं करू शकत नाही असं होतं ऍक्च्युली त्या ऍक्ट मध्ये. पण मला वाटतं त्याची जास्त माहिती काढूया जरा. हा ओके दोन्ही ऑर्डिनन्स बघणं गरजेचं आहे अश्विनी. ओके थँक्यू मिनार, थँक्यू मेधाते. आणि अनेक जणांनी मिनार फेसबुकवर पण आणि इथे पण लिहिलंय की खूप छान वाटलं, अनेक नवीन मुद्दे आले वगैरे वगैरे. तर मी परत तुझे काही आभार मानत नाही आणि निरोप वगैरे घेत नाही. आपण परत भेटूया, आपण चालू ठेवूया चर्चेचा सिलसिला. नक्की. आणि मला निश्चित अशी इच्छा आहे की आपण ज्यावेळेला शारीरिक अंतर पाळत असताना सामाजिक एकता विसरून चालणार नाही. म्हणजे फिजिकल डिस्टन्स बट सोशल सॉलिडॅरिटी हीच आपल्याला आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवून होपफुली लॉकडाऊन नंतर आपल्या सगळ्यांची कुठेतरी भेट होईल, ओळख होईल आणि एकत्र बसून काहीतरी करता येईल आपल्याला, त्यापेक्षा मी बाळगतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.